मंडळी नमस्कार। आजचा आपला विषय आहे संपूर्ण कापूस व्यवस्थापन। आज मी लाईव्ह नाही आहे, एका महत्त्वाच्या लग्नामध्ये असल्यामुळं हा आपण प्री रेकॉर्डेड व्हिडिओ जो आहे हा आपण पब्लिश करतोय। आणि हा विषय भरपूर मोठा आहे, कापसाचं व्यवस्थापन, त्यामुळं याला बराच वेळ लागेल। पूर्ण व्यवस्थापन आपण आज बघणार आहोत, त्यामुळं प्रश्न उत्तर सुद्धा आज आपण घेऊ शकणार नाही। तर हे प्रश्न उत्तर जे आहेत हे उद्या आपले पूर्मे साहेब प्रश्न उत्तराचा व्हिडिओ रेकॉर्ड करून उद्या पब्लिश करतील। एक महत्त्वाचा संदेश मला द्यायचा आहे आपलं कापसाचं व्यवस्थापन सुरू करण्यापूर्वी, ते म्हणजे बीज प्रक्रिया जी आहे सोयाबीनची, ही आपण मागच्या वर्षी बऱ्याच शेतकऱ्यांनी केली, त्यामुळे त्यांना खूप चांगला फायदा झाला। खोड, आळी आणि चक्रभुंग्याचं नियंत्रण त्यामुळे व्हायला मदत झाली। त्यामुळं काही शेतकऱ्यांना असं वाटतंय की आता खोड, माशी आणि चक्रभुंगा येणार नाही, पण हा त्यांचा गैरसमज आहे। उलट यावर्षी सोयाबीनमध्ये उन्हाळी सोयाबीन शेतकऱ्यांनी घेतल्यामुळं तो जीवनक्रम तिचा तसाच सुरू राहिला आहे। त्यामुळं खोडमाशी आणि चक्रभुंग्याचा प्रादुर्भाव दरवर्षीपेक्षा यावर्षी जास्त राहणार आहे। त्यामुळे मी शेतकऱ्यांना विनंती करू इच्छितो की सोयाबीनला रिहांशची बीज प्रक्रिया अवश्य करा, न चुकता करा। 4 मिली रिहांश आणि 4 मिली पाणी घेऊन 1 किलोला हे आपल्याला लावायचं आहे। ही बीज प्रक्रिया आपण पेरणीच्या आधी 2, 4, 8 दिवस, 15 दिवस आधी जरी करून ठेवली तर बियाणं खराब होत नाही। रिहांश लावण्यापूर्वी थायरम लावा आणि त्यानंतर मग रिहांश लावा। तर हा अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे। जे शेतकरी बीज प्रक्रिया करणार नाही सोयाबीनला रिहांशची, त्यांना खोडाळी आणि चक्रभुंग्याचा पहिलाच प्रादुर्भाव जो आहे, पहिला अटॅक जो आहे, त्याला सामोरं जावं लागू शकतं। आणि ही कीड जी आहे ही अत्यंत नुकसान करणारी कीड आहे। त्यामुळं सर्व शेतकरी बंधूंना मी परत विनंती करतो की सोयाबीन जर पेरत असाल तर रिहांशची बीज प्रक्रिया 4 मिली प्रति किलो अवश्य करा। आता आजचा आपला विषय आहे संपूर्ण कापूस व्यवस्थापन। महाराष्ट्रामध्ये आपण जर मागचं वर्ष किंवा हे वर्ष जर पाहिलं तर जवळपास 41 लाख हेक्टरवर कापसाची लागवड होते। दुसरं महत्त्वाचं पीक म्हणजे सर्वात अधिक क्षेत्र यावर्षी मला वाटतं सोयाबीनचं राहील आणि दुसऱ्या क्रमांकाचं क्षेत्र हे कापसाचं राहील। कापूस हे शेतकऱ्यांचं नगदी पीक असं संबोधलं जातं, जिव्हाळ्याचं पीक आहे आणि अनेक वर्षापासनं आपण कापसाचं उत्पादन घेत आलात। पण मागच्या 3-4 वर्षामध्ये एकतर गुलाबी बोंडअळी आणि मागच्या 2-3 वर्षात जास्त पाऊस यामुळं कापसाचं उत्पादन खूप घटलं आहे आणि कापूस उत्पादक शेतकऱ्याला त्याच्या हाती नैराश्य आलेलं आपल्याला दिसतंय। यावर्षी एवढे बाजारभाव असताना सुद्धा कापसाबद्दल फार शेतकरी उत्सुक नाही आहे। याचं कारण मागच्या 2-3 वर्षामध्ये गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आणि घटलेलं उत्पादन, जास्त पावसामुळं, पातेगळ झाल्यामुळं किंवा इतर कारणांमुळं घटलेलं उत्पादन। अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे कापसाला उत्पादन खर्च खूप मोठ्या प्रमाणात होतो। मी नेहमी सांगत असतो उत्पादन आणि उत्पन्न। उत्पादन म्हणजे आपल्याला किती पिकलं आणि उत्पन्न म्हणजे सगळा खर्च वजा जाता आपल्याला नफा किती राहिला। तर कापूस या पिकामध्ये उत्पादन खर्च वाढत असल्यामुळं उत्पन्न जे आहे, एकरी नफा जो आहे तो आपला घटत चालला आहे आणि त्याच्याचमुळं कापसाचं क्षेत्र हळूहळू कमी होत चाललं आहे। आता आपल्याला जर कापसामध्ये उत्पन्न वाढवायचं असेल तर काय करावं? सगळ्यात महत्त्वाचं, उत्पन्न कधी वाढतं? जर खर्च कमी झाला तर, आणि दुसरं म्हणजे कमी खर्चात उत्पादन जर जास्त झालं तर मग आपण उत्पन्न म्हणजे एकरी नफा वाढवू शकतो। तर आपण याच पद्धतीनं उत्पादन खर्च कसा कमीत कमी करता येईल? 2 प्रकारे मोठा उत्पादन खर्च होतो, तो म्हणजे फवारणी व्यवस्थापनावर आणि दुसरा म्हणजे खत व्यवस्थापनावर। तर ह्या 2 गोष्टीला आपण कंट्रोल कसं करायचं ते आपण बघणार आहोत। दुसरी गोष्ट, उत्पन्न वाढण्यासाठी ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्यासुद्धा आपण कमीत कमी खर्चामध्ये आपल्याला एकरी नफा कसा वाढेल हे आपण पाहणार आहोत।
आता बघा, गुलाबी बोंडअळीबद्दल जर बोलायचं झालं तर जोपर्यंत नवीन तंत्रज्ञान येत नाही तोपर्यंत आपल्याला कापसावर गुलाबी बोंडअळी येणार असं समजूनच व्यवस्थापन करावं लागेल. इतर देशांमध्ये BG7 पर्यंत तंत्रज्ञान गेलं आहे, मात्र भारतामध्ये BG2 नंतर या तंत्रज्ञानावर संशोधन झालं नाही किंवा ते तंत्रज्ञान इथं आलंच नाही, येऊ शकलं नाही. त्याला विविध कारणं आहेत. तर आपल्याला कापसाबद्दल परत शेतकऱ्यांमध्ये एक प्रेम तयार व्हावं, कापसाबद्दल शेतकऱ्यांच्या मनात एक आस्था तयार व्हावी, परत पहिल्यासारखा जिव्हाळा तयार व्हावा, यासाठी कापसाची शेती फायद्याचं करण्यासाठी आपण पूर्ण प्रयत्न करणार आहोत. माझा मागच्या 23 वर्षाचा अनुभव, माझ्या शेतातले विविध प्रयोग, हजारो शेतकऱ्यांच्या शेतामध्ये दिलेल्या भेटी, शास्त्रज्ञ, कृषी अभ्यासक यांचं मार्गदर्शन, या सगळ्या गोष्टींच्या आधारे आपण कापसाचं नियोजन हे अनेक वर्षापासून सांगतोय. आपल्या व्हाईट गोल्ड ट्रस्ट, व्हाईट गोल्ड म्हणजे पांढरं सोनं, याचं नावसुद्धा कापसाला उद्देशून आहे. आणि मागच्या 23 वर्षामध्ये मी कापसामध्ये खूप मोठा अभ्यास करून शास्त्रीयदृष्ट्या, शास्त्रोक्त पद्धतीनं आपल्याला शेतकऱ्याला कमीत कमी खर्चामध्ये कसं उत्पादन वाढवता येईल याचं आपण शिफारसी करत आलो आहे. तेच प्रगत तंत्र आपण आता पाहणार आहोत. आता कापसाच्या व्यवस्थापनाला सुरुवात करताना सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला लागवडीचं अंतर. लागवडीचं अंतर किती असावं हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. याचं कारण एकरी झाडाच्या संख्येवर आपलं उत्पादन अवलंबून असतं. झाडाची संख्या जेवढी जास्त तेवढं उत्पादन जास्त. मात्र या झाडाच्या संख्या वाढण्याच्या नादात आपण कापूस जर दाटवला, दोन्ही बाजूने जर कापूस दाटला तर उत्पादन वाढायच्या ऐवजी उत्पादन कमी होत आहे. याचं कारण जर कापूस दोन्ही बाजूने दाटला, तिथे हवा खेळती राहिली नाही, तिथं सूर्यप्रकाश जर मिळाला नाही तर पातेगळ होते, बोंडसड होते, पांढरी माशी आणि रोगांचा प्रादुर्भावसुद्धा तिथं वाढतो. त्यामुळं फायदा तर नाही, मात्र नुकसान होतं. त्यासाठी योग्य अंतर आपण कोणतं ठेवलं पाहिजे जेणेकरून आपली झाडाची संख्यासुद्धा वाढावी आणि दाटणीसुद्धा कापसाची होऊ नये. यासाठी योग्य अंतर किंवा कोणत्या पद्धतीने कापूस लागवड केली पाहिजे हे आपण पाहूया. साधारणतः 3 पद्धतीनं कापसाची लागवड होते. पहिली म्हणजे समानांतर पद्धत, दुसरी विषमांतर पद्धत आणि तिसरी म्हणजे जोडओळ. आता समानांतर पद्धत म्हणजे 2 ओळीतलं आणि 2 झाडातलं अंतर सारखं ठेवणं. म्हणजे 3x3 वर कापूस लावतो आपण किंवा 4x4 वर कापूस लावतो. म्हणजे आडवी उभी डवरणी त्याला होते. झाडातलंही अंतर तेवढंच आणि ओळीतलंही अंतर तेवढंच. सारखं अंतर दोन्ही झाडातलं आणि दोन्ही ओळीतलं जेव्हा सारखं अंतर ठेवलं जातं त्याला म्हणतात समानांतर पद्धत. आता या समानांतर पद्धतीमध्ये फायदा काय आहे? फायदा फक्त एकच आहे की दोन्ही बाजूनं डवरणे तुम्ही करू शकता, मशागत करू शकता आणि त्यामुळं तणावरचा खर्च जो आहे, तण नियंत्रण करण्यावरचा खर्च हा आपला कमी होतो. तण नियंत्रण आपण डवरणी केल्यामुळं, मशागत केल्यामुळं कमी खर्चात तण नियंत्रण होतं. फक्त हाच फायदा आहे. मात्र याच्यामध्ये तोटा काय आहे? एकतर सारखं अंतर ठेवल्यामुळं जे झाडाची संख्या आहे ती झाडाची संख्या कमी होते. दुसरी गोष्ट, झाडाची संख्या कमी झाली म्हणजे उत्पादन कमी येणार. दुसरी गोष्ट, दोन्ही बाजूनं कापूस दाटतो. म्हणजे 2 झाडातही दाटणार आणि 2 ओळीमध्ये सुद्धा दाटणार. आणि ही दाटणी झाल्यामुळं तिथे पातेगळ होणे, बोंडसड होणे, त्यानंतर किडींचा प्रादुर्भाव, रोगाचा प्रादुर्भाव वाढणे, या गोष्टी सगळ्या होतात. त्यामुळं समानांतर पद्धत बहुतांश शेतकऱ्यांनी ही सोडून दिली आहे, कारण हिच्यामध्ये फायद्यापेक्षा नुकसान जास्त आहे. आता दुसरी जोडओळ पद्धत. याच्यामध्ये 2 ओळीतलं अंतर, एक जवळच्या ज्या 2 ओळी आहे त्यात कमी अंतर असतं आणि दूरच्या ज्या 2 ओळी आहे त्या अंतर जास्त असतं. म्हणजे 3 फुटाचं आपण रेघाट्या मारल्या तर
दोन लावायच्या, दोन रेघाट्या लावायच्या, एक सोडून द्यायची, दोन लावायच्या, एक सोडून द्यायची, म्हणजेच याला म्हणतात जोड ओळ. तर या जोड ओळीमध्ये असं निदर्शनात आलंय की आतल्या म्हणजे तीन बाजू जी आहे, दोन झाडातलं अंतरही दाटतं आणि दुसऱ्या एका बाजूच्या ओळीतलं अंतर सुद्धा दाटतं. त्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात पातेगळ होते. फक्त एक बाजू जे अंतर मोठं आहे, जिथे कापूस दाटत नाही, त्याच बाजूनं तिथं माल लागतो आणि त्यामुळं ही अंतर पद्धत सुद्धा काही फारशी योग्य नाही. मग तिसरी पद्धत आहे ती म्हणजे विषम अंतर पद्धत. विषम अंतर पद्धत म्हणजे दोन ओळीतलं अंतर जास्त ठेवा आणि दोन झाडातलं अंतर कमी करा. दोन ओळीत एवढं अंतर ठेवायचं की तिथे शेवटपर्यंत कापूस दाटणार नाही. कापसाची वाढ किती झाली तर कापूस दाटणार नाही. या पद्धतीनं दोन ओळीतलं अंतर आपल्याला ठरवायचं आहे. आणि दोन झाडात किती अंतर ठेवायचं? दोन झाडामध्ये तुम्ही कमीत कमी 1 फूट आणि जास्तीत जास्त 2 फूट, 1, सव्वा, 1.5, पावली म्हणतं कोणी किंवा टप्प्यानं लागवड म्हणतं, असं कोणत्या पद्धतीनं करायची तर करा. मात्र दोन झाडात 1 फुटापेक्षा कमी अंतर नको किंवा 2 फुटापेक्षा जास्त अंतर नको. त्यातही 2 फूट अंतर कोणी ठेवायचं? ज्या शेतकऱ्यांना निंदणाचा त्रास होतो, गवत जास्त होतं त्यांच्या शेतात, अशा शेतकऱ्यांनी 2 फूट अंतर ठेवून सुरुवातीचे जे डवऱ्याचे फेर आहेत, 2-3 पहिले फेर जे आहेत ते जर त्यांना करायचे असेल तर 2 फूट अंतर ते ठेवू शकतात. म्हणजे निंदणाचा त्रास तिथे तुम्हाला कमी होईल. आणि जर तणाचा त्रास जास्त नसेल किंवा तुम्ही तणनाशक वापरत असाल तर मात्र मग 1 फूट जरी अंतर ठेवलं 2 झाडात तरी चालेल. आता हे झालं झाडातलं अंतर. आता ओळीतलं अंतर किती ठेवायचं हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. आता एकरी झाडाची संख्या कशी काढतात? 1 एकर म्हणजे 43,560 चौरस फूट, स्क्वेअर फूट, 43,560 स्क्वेअर फूट. एका एकरात किती झाडं बसतात हे गणित कसं काढायचं? तर 2 ओळीतलं अंतर गुणिला 2 झाडातलं अंतर याचा जो गुणाकार येतो, म्हणजे समजा 4/2 वर तुम्ही कापूस लावला तर 4 गुणिला 2 8, 43,560 भागीला 8 जर केलं तर येतं 5,445. म्हणजे 4/2 वर जर कापूस तुम्ही लावला तर 4 गुणिला 2 8 आणि 43,560 भागीला 8 जर केलं तर जे उत्तर येईल ते उत्तर येतं 5,445. तर एका एकरात तेवढे झाडं बसतात. आता तेच समजा तुम्ही 4/1 वर लागवड केली तर 4/1 म्हणजे 4 गुणिला 1, 4 1 4, 43,560 भागीला 4 केलं तर तिथं झाडाची संख्या 4/2 पेक्षा दुप्पट होते. म्हणजे 10,890 झाडं तिथं बसतात. हे गणित 2 ओळीतलं अंतर गुणिला 2 झाडातलं अंतर याचा जो गुणाकार येईल 43,560ला त्या गुणाकारानं जर भागलं तर आपल्याला तिथे एका एकरात किती झाडं बसतात हे गणित आपल्याला समजतं. आता 2 ओळींमध्ये अंतर किती ठेवायचं? तर शेवटपर्यंत कापूस दाटणार नाही एवढं. मग आता हे कशावरून ठरवायचं? हे सर्वांसाठी सारखं असेल का? नाही. किंवा एकाच शेतकऱ्याच्या वेगवेगळ्या शेतात हे सारखं असेल का? हे सुद्धा नाही. कारण आपली जमीन कशी आहे, आपण जात कोणती लावतो, आपल्याकडे सिंचनाची व्यवस्था आहे का, आपल्या जमिनीत कापसाची वाढ किती होते, आपल्याला खत व्यवस्थापन आपण कसं करतो, या सगळ्या गोष्टीचा विचार करून 2 ओळीमध्ये कापूस दाटणार नाही असं अंतर ठेवायचं. म्हणजे हलकी जमीन जर असेल तर तुम्ही 3 फुटापासून तर कमीत कमी 3 फूट ते जास्तीत जास्त 6 फुटापर्यंत अंतर 2 ओळीत ठेवू शकता. समजा 3 फुटात कापूस दाटत असेल तर तुम्ही 4 फूट अंतर ठेवा 2 ओळीत. तिथे कंजूसी करू नका. 4 फुटात कापूस दाटत असेल तर 5 फूट ठेवा आणि 5 फुटात कापूस दाटत असेल तर 2 ओळीतलं अंतर तुम्ही 6 फूट ठेवा. अर्धा फूट हे अंतर शिल्लक राहिलं तर चालतं, मात्र तिथं गर्दी होता कामा नये. कारण 2 झाडातलं अंतर आपण कमी केलं आहे, तिथं नक्कीच गर्दी होणार आणि 2 ओळीतही गर्दी झाली तर आपलं नुकसान होऊ शकतं. त्यामुळं 2 ओळीमध्ये असं अंतर ठेवा की तिथं शेवटपर्यंत कापूस दाटणार नाही. या पद्धतीनं विषम अंतर पद्धतीनं आपण कापसाची लागवड करावी. आपल्या शेतानुसार
आपल्या जमिनीनुसार आपण कोणती जात लावतो, जास्त फांद्या करणारी जात आहे का, आपण खत व्यवस्थापन कसं करतो, सिंचनाची व्यवस्था आहे का, या सगळ्या गोष्टीचा विचार करून 2 ओळीतलं अंतर तुम्ही ठरवायचं आहे आणि 2 झाडातलं सुद्धा 1 ते 2 फूट, मग तुम्हाला 1 ठेवायचं, 1.5 ठेवायचं का 2 ठेवायचं ते आपण तिथे निर्णय घेऊ शकता. मंडळी, या पद्धतीनं जर आपण व्यवस्थापन केलं आणि कापूस जर दाटला नाही 2 ओळीमध्ये आणि झाडाची संख्या तुम्ही वाढवली तर निश्चितच तुमचं उत्पादन तिथं वाढणार आहे. आता यामध्ये एक नवीन तंत्र आलं आहे. दादा लाड म्हणून एक शेतकरी आहेत, त्यांच्या अभ्यासानुसार मी ते काही प्लॉटसुद्धा पाहिले आहेत. तर यावर्षी प्रयोग करून पाहायला हरकत नाही. ते गणित असं आहे की झाडाची संख्या वाढवायची, अजून झाडाची संख्या वाढवायची आणि बोंडाचा आकार जो आहे, खालच्या वरच्या बोंडाचा आकार सारखा राहील याची काळजी घ्यायची. हे कशानं शक्य आहे? कापूस जो आहे, आपण जर कापसाचं बारकाईने निरीक्षण केलं तर कापसाला 2 प्रकारच्या फांद्या असतात. एक असते मोनोपोडिया, ज्याला गळफांदी म्हणतात, आणि दुसरी असते सिम्पोडिया, त्याला फळफांदी म्हणतात. आता ही जी मोनोपोडिया, गळफांदी ज्याला म्हणतो आपण, ही जमिनीच्या जवळ असते. एका झाडाला 1, 2 किंवा 3, जास्तीत जास्त 3 पर्यंत मोनोपोडिया येतात. ही जी गळफांदी आहे मोनोपोडिया, ही जमिनीच्या जवळ असते. ती वरती अशी शेंड्याकडं, हा जर कापसाचा खोड असेल तर ही गळफांदी इथून वाढून अशी कॉम्पिटिशन करायला लागते, इकडून जाते अशी शेंड्याकडं, अशी वरती जायचा प्रयत्न करते. दुसरी गोष्ट, ही गळफांदी अडचण करते. म्हणजे जर गळफांद्या नसल्या, फक्त खोडच जर असलं तर आपण झाडाची संख्या वाढवू शकतो. ही अडचण करते, याला जास्त बोंड लागत नाही. तिच्या आकाराच्या मानानं किंवा तिला जेवढी जागा लागते त्या जागेच्या मानानं तिच्यावर बोंडाची संख्या अत्यंत कमी असते. चौथी महत्त्वाची गोष्ट, ही जमिनीच्या जवळ असल्यामुळं जे अन्नद्रव्य कापसाचं मुळं घेतात ते अन्नद्रव्य आधी त्या गळफांदीला मिळतं आणि मग शिल्लक राहिलेलं अन्नद्रव्य हे वरती शेंड्यापर्यंत जातं. आता तशाही जमिनीची सुपीकता घटली आहे, त्यामुळं जे काय अन्नद्रव्य मिळतं त्यातलं बरंचसं अन्नद्रव्य त्या गळफांदीला मिळतं आणि वरती अन्नद्रव्य कमी जातं. त्यामुळं तुम्ही जर बारकाईनं निरीक्षण करून पाहिलं तर कापसाचं झाड जर पाहिलं तर जिथपर्यंत गळफांद्या लागत नाहीत, खालचा 4 इंच, 5 इंच किंवा 6 इंच जो भाग आहे ते खोड जाड असतं आणि जिथून गळफांदी लागली आहे त्याच्यावरती हे खोड बारीक झालेलं असतं, कारण अन्नद्रव्याचा पुरवठा वरती पाहिजे तेवढा होत नाही. त्यामुळं वरचे बोंड जे आहेत ते हलके भरतात. आपण नेहमी पाहतो की कापसाचे खालचे बोंड म्हणजे पहिला वेचा, दुसरा वेचा जो आहे तो वजनदार असतो, मात्र नंतरचे जे वेचे आहेत ते हलके हलके होत जातात. याचं कारण वरचे बोंडाचं वजन कमी असतं, कारण त्याला अन्नद्रव्य कमी मिळतं. अन्नद्रव्य कमी का मिळतं? कारण जे अन्नद्रव्य येतं त्यातलं बहुतांश अन्नद्रव्य हे ज्या गळफांद्या आहेत त्या घेतात. आता जर आपण साधारणतः लागवड झाल्यानंतर गळफांद्या 35 ते 40 दिवसाच्या दरम्यान खोडाच्या पासून 1 इंचावर जर गळफांदी कापली, सिकेटर असते, कैची असते, त्या कैचीनं खोडाजवळून 1 इंचावर जर गळफांद्या कापल्या, ज्या काही गळफांद्या आहेत 1 असेल, काही झाडाला 2 असेल, कुठं 3 असतील, साधारणतः लागवड झाल्यानंतर 35 ते 45 दिवसाच्या दरम्यान खोडापासून 1 इंचावर गळफांदी कैचीनं जर कापली, याला किती खर्च येईल? साधारणतः निंदाला जेवढा खर्च लागतो तेवढा. आता ही गळफांदी कशी ओळखायची? गळफांदी जसं फळफांदी असते, खोडाला लागते आणि त्याच्यावर एका मागे एक असे बोंड असतात किंवा पाती असतात. हे झालं फळफांदी, सिम्पोडिया. गळफांदी कशी असते? फळफांदीला बघा, फळफांदीला खोडापासून पहिलं जे पान असतं त्या पानाचे तिथे पातं किंवा बोंड असतं. मात्र गळफांदीला जे खोडानंतर निघाल्यानंतर जे पहिलं पान असतं तिथं पातं किंवा बोंड नसतं. गळफांदी ही जास्त वाढलेली असते, शेंड्याकडे जायची कॉम्पिटिशन करत असते. पहिल्या पानाच्या तिथं पातं नसतं. ही झाली गळफांदी, मोनोपोडिया. तर ही गळफांदी आपण ओळखून जर ती कापली आणि जे काय 1 असेल, 2 असेल, 3 असेल, अशा गळफांद्या जर आपण कापल्या तर काय होईल? पहिली गोष्ट म्हणजे गर्दी कमी होईल. दुसरी गोष्ट म्हणजे अन्नद्रव्याचा पुरवठा शेंड्यापर्यंत जाईल.
गर्दी कमी झाल्यामुळं जर आपण 5 फुटात कापूस लावत असेल तर आपण 3 फुटावर जरी तो आणला, 2 ओळीतलं अंतर 3 फूट जरी ठेवलं आणि गळफांद्या जर कापून घेतल्या तर काय होईल? गळफांद्या कापल्यामुळं गर्दी होणार नाही आणि 5 फुटाच्या ऐवजी 3 फुटावर लावलं तर तिथं उत्पादनामध्ये म्हणजे झाडाची संख्या वाढेल आणि झाडाची संख्या वाढल्यामुळं उत्पादन वाढेल. 2 झाडातलं अंतर या तंत्रामध्ये फक्त 1 फूटच ठेवायचं, तिथं 1.5-2 ठेवायची गरज नाही. आणि 2 ओळीतलं अंतर जर आपण गळफांद्या कापत असाल तर आपण प्रयोग करून पाहू शकता, कारण हे नवीन तंत्र आहे. आपल्याला लक्षात यायला वेळ लागेल, आपल्याला तिथे मजुराला मोनोपोडिया ओळखायला वेळ लागेल, आपला विश्वास आपल्या शेतात किती अंतर ठेवावं याच्याबद्दल आपण कॉन्फिडंट नाही. त्यामुळे यावर्षी आपण प्रयोग करून पाहू शकता. 5 तास तुम्ही 3 फुटावर लावा, 2 ओळीतलं अंतर 3 फूटच ठेवा 5 तासामध्ये. 5 तासामध्ये 2 ओळीतलं अंतर 2.5 फूट ठेवा आणि 5 तासामध्ये 2 ओळीतलं अंतर 2च फूट ठेवा. 2/1 असं लावून पहा. आणि बरोबर 35 ते 45 दिवसाच्या दरम्यान त्याच्या ज्या मोनोपोडिया आहेत त्या कट करा खोडापासून 1 इंचावर. त्यानंतर साधारणतः 3-3.5 फुटावर तुम्हाला त्याचे शेंडेसुद्धा कापायचे आहेत. आपण कापसामध्ये पाहतो बहुतांश शेतकऱ्यांना खूप वाढलेला कापूस आवडतो, डोक्याच्या वरती गेलेला. पण वरचा जो 1.5 हात आहे, 1.5-2 फुटाचा जो भाग आहे त्यातले बोंड खूप हलके असतात, त्याला वजनच नसतं. त्यामुळं अनावश्यक वाढ जी आहे कापसाची ती टाळायची. त्यामुळं शेंडे खोडायचे. साधारणतः कमरेच्या इतका किंवा कमरेच्या वर आला की त्याचे शेंडे तुम्ही खुडून घ्या. 3-3.5 फुटावरच शेंडे आपल्याला खुडून टाकायचे. मग काय होईल? खालून मिळालेलं अन्नद्रव्य जे आहे ते मोनोपोडियाला न गेल्यामुळं वरपर्यंत जाईल. वरचंही जी विनाकारांची वाढ आहे ती सुद्धा आपण बंद केली शेंडे खुडून. त्यामुळे तेवढ्याच भागामध्ये 3-3.5 फुटामध्ये कापसाला जे बोंड लागतील ते बोंड वजनदार राहतील. खालच्या बोंडाचं आणि वरच्या बोंडाचं वजन सारखंच राहील. आणि जेव्हा खालच्या बोंडाचं आणि वरच्या बोंडाचं वजन सारखं असतं तेव्हा आपल्याला उत्पादनात मोठी वाढ होते. आता काय होतं, खालचं बोंड 6 ग्रॅमचं 7 ग्रॅमचं आणि वरचं बोंड 2 ग्रॅमचं. हा एवढा मोठा फरक आहे. जसं जसं वरती जाल तसं जसं वजन त्याचं कमी होतं. जर खालचंही 6 ग्रॅमचं आणि वरचंही 6 ग्रॅमचं जर असेल तर अर्धे जरी बोंड लागले तुम्हाला तरीसुद्धा तुमचं उत्पादन जास्त येईल. एकतर झाडाची संख्या वाढते इथे आणि दुसरं बोंडाचं वजन वाढतं. बाकी सगळं खत व्यवस्थापन, फवारणी व्यवस्थापन आपण जे करतोय तेच करायचं. तर या तंत्रज्ञानाचा उपयोग करून आपण उत्पादन दुप्पट करू शकतो. पण यावर्षी पहिलं वर्ष असल्यामुळं तुम्ही प्रयोग म्हणून काही क्षेत्रावर त्याचा प्रयोग करा आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या जमिनीत अंतर किती सूट होतं, गळफांदी कशी ओळखायची, शेंडा कधी फुटायचा, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून पुढच्या वर्षी मग तुम्ही ते मोठ्या क्षेत्रात करू शकता. तर हे झालं लागवडीचं अंतर. त्यानंतर योग्य वाणाची निवड. आता आपण नेहमी पाहतो कोणी जरी शेतकरी म्हटलं की मला या पिकाचं विक्रमी उत्पादन झालं, आपण लगेच विचारतो व्हरायटी कोणती होती, कोणती जात लावली होती. हा आपला नैसर्गिक स्वभाव आहे. म्हणजे बहुतांश शेतकऱ्यांना असं वाटतं की उत्पादन वाढीसाठी फक्त जातच अवलंबून आहे. त्यामुळं आपण पटकन विचारतो कोणती जात लावली होती. तर मंडळी, जातीची निवड जी आहे कोणत्याही पिकामध्ये, जातीची निवड उत्पादन वाढीसाठी जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत जसं अन्नद्रव्य व्यवस्थापन, कीड रोग नियंत्रण, मशागत, तण नियंत्रण, इतर ज्या सगळ्या पाणी व्यवस्थापन, या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तशीच एक गोष्ट म्हणजे जातीची निवड. फक्त कोणती चांगली जात लावून तुम्हाला उत्पादन जास्त येईल असं नाही. आपल्याला उत्पादन वाढीसाठी ज्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्यातली एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे जातीची निवड आहे. पण फक्तच जातीचीच निवड चांगली करून उत्पादन आपल्याला येईल असं नाही. बाकीच्या सगळ्या गोष्टीसुद्धा आपल्याला व्यवस्थित कराव्या लागतील, तेव्हा उत्पादन आपलं वाढेल. त्यामुळं जातीची निवड करताना आता कापसामध्ये काय झालं आहे, अनेक कंपन्या आहेत. कापसामध्ये शेकडो कंपन्या आहेत आणि त्याच्यात शेकडो जाती आहेत. त्यामुळं आपण जात निवडताना काय करावं, आणि त्यामध्ये आता जे आहे कापसामध्ये नवीन तंत्रज्ञान येईपर्यंत काही फारशी जात एखादी फारच कायापालट करेल असं नाही आहे.
आता मी तुरीमध्ये सांगू शकतो की नाही, लाल तूर जर म्हटली तर 716 लावा, खूप चांगली आहे. पांढरी तूर जर म्हटली तर 711 लावा, तिच्यासारखी पांढरी तूर दुसरी कोणती चांगली नाही. पण कापसामध्ये काय होतं आहे की अनेक कंपन्या आहेत आणि त्याच्या अनेक जाती आहेत. फक्त आपल्याला जात कशी निवडायची, त्यातल्या त्यात आपल्या भागामध्ये चांगली येते, आपल्या पाहण्यातली आहे, तिच्यावर कीड रोग कमी येतो, तिला थोडं ताण सहन करण्याची शक्तीसुद्धा तिच्यात आहे, असे वैशिष्ट्य असलेली जात आपण कापसामध्ये निवडावी. कोणतीही जात तुम्ही आणली तर फार ती जादू करल काहीतरी असं नाही आहे. आता जवळपास, कारण कुठलीही कंपनी जर असेल तर ती चांगल्यात चांगली जात देण्याचाच प्रयत्न करते आणि कापसामध्ये हिट्रोसिसचं लिमिट झालं आहे. त्यामुळं आता काही हायब्रिडायझेशनमध्ये फार वेगळी जात येईल अशा फारशा अपेक्षा नाही. फक्त तंत्रज्ञान जेव्हा बदलेल तेव्हा मग आपल्याला तिथं चांगला फायदा होईल. त्यामुळे जातीची निवड करताना आपण आपल्या भागात चांगली येणारी, आपल्या जमिनीत येणारी, आपल्या कीड व रोगाला कमी बळी पडणारी अशा सगळ्या वैशिष्ट्यांचा विचार करून आपण जात निवडावी. अनेक शेतकरी मला नेहमी विचारतात, तुम्ही एक जात सांगा. पण माझा अनुभव मी सांगतो की कापसाची एक जात जर आपण सांगितली तर एका शेतकऱ्याला ती आवडते, तीच जात दुसऱ्या शेतकऱ्याला आवडत नाही. तीच जात तिसरा शेतकरी म्हणतो की नाही एवढी खास नाही आहे. त्यामुळं मतांतर आहे या कापसाच्या जातींबद्दल. प्रत्येक शेतकऱ्यामध्ये मतभेद आहेत, मतांतर आहेत. त्यामुळं आम्ही कुठल्याही विशिष्ट जातीची शिफारस करत नाही. तुम्हाला जी आवडीची जात आहे, तुमच्या इथं जी चांगली उत्पादन देते, कमी कीड रोग येते, अशी जात तुम्ही निवडा. चांगल्या कंपनी, मी कंपन्यांचे नावं सांगू शकतो, जसं अजित सीड्स आहे, ग्रीन गोल्ड सीड्स आहे, त्यानंतर कावेरी सीड्स आहे, अंकुर सीड्स आहे, नुझिवडू आहे, राशी आहे, बायर आहे. या कंपन्या ज्या आहेत, या कंपन्यांच्या बहुतांश जाती चांगल्या आहेत. त्यातलं वैशिष्ट्य कोणतं पाहिजे तुम्हाला, लवकर येणारी पाहिजे, मध्यम येणारी पाहिजे का उशिरा येणारी पाहिजे, त्या झाडाचं स्ट्रक्चर कसं आहे याची माहिती तुम्ही घेऊन मग या पद्धतीनं जातीची निवड करा. मी कुठल्याही विशिष्ट जातीची कापसाची निवड म्हणजे शिफारस करत नाही. आपल्या इच्छेनुसार कापसाच्या जातीची निवड करा. मी फक्त असं म्हणेल की जात तुम्ही निवडा, बाकी तंत्रज्ञान माझं घ्या. म्हणजे तुम्हाला तुमच्याही मनानं होईल, आमच्याही तंत्रज्ञानानं होईल, तुम्हाला तिथं उत्पादन चांगलं येईल. आता तिसरा महत्त्वाचा मुद्दा कापसामध्ये जो सगळ्यात जास्त आपला खर्च होतो, दोन गोष्टीवर खर्च होतो. एकतर कीड नियंत्रण, फवारणी व्यवस्थापन आणि खत व्यवस्थापन. तर अन्नद्रव्य व्यवस्थापन, अन्नद्रव्य व्यवस्थापन हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण याच्यावर खर्चसुद्धा खूप होतो आणि चुकीचं अन्नद्रव्य जर आपण दिलं, चुकीच्या वेळी दिलं तर तिथे केलेल्या खर्चाचा मोबदला आपल्याला मिळणार नाही. त्यामुळं आपण करत असलेल्या खर्चाचा पुरेपूर मोबदला मिळावा यासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन किंवा रासायनिक खताचं संतुलन हे कापसामध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे. आता आज जर आपण पाहिलं तर जमिनीची सुपीकता, आपण मागे एप्रिल की मार्च महिन्यामध्ये जमिनीवर जवळपास 8 दिवस सतत कार्यक्रम घेतले होते. जमिनीतील घटक, भौतिक गुणधर्म, रासायनिक गुणधर्म, जमिनीची सुपीकता, सेंद्रिय खतं, हिरवळीचे खतं, या सगळ्या गोष्टींवर. याचं कारण असं आहे की जमिनीची सुपीकता ही अत्यंत झपाट्यानं घटत चालली आहे. जशी हरित क्रांती आली, हायब्रिड बियाणं आलं, उत्पादन तर वाढलं पण जमिनीची सुपीकता कमी होत चालली, अन्नद्रव्य कमी पडत चालले. मग रासायनिक खतं आले, रासायनिक खतं दिल्यानंतर उत्पादन परत वाढायला लागलं. मग आपलं डिपेंडन्सी, ज्याला आपण अवलंबत्व म्हणतो, त्या रासायनिक खतावर आपण आता अवलंबून झालो आहे. जे पूर्वी जनावरं होते, भरपूर जनावरं असायचे, शेणखताचा वापर व्हायचा, सेंद्रिय खताचा वापर व्हायचा, पिकाचा फेरपालटसुद्धा व्हायचा. या सगळ्या गोष्टी आता होत नाही आहे आणि त्यामुळं वर्षानुवर्ष जमिनीची सुपीकता अत्यंत खालावत चालली आहे. त्यामुळं जमिनीच्या सुपीकतेचा आपल्याला नक्कीच विचार करावा लागेल. जमिनीची सुपीकता वाढण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील. आता खत व्यवस्थापन, आपण जे काय खतं देतो, NPK मुख्य अन्नद्रव्य, दुय्यम अन्नद्रव्य, तसं पाहिलं तर हे सगळेच अन्नद्रव्य जमिनीत असतात, कमी जास्त प्रमाणात असतात. मग आपण खतं का देतो? कारण आपल्याला
उत्पादन जास्त घ्यायचं आहे, तेवढं उत्पादन जमिनीतल्या उपलब्ध खतांमुळे होत नाही, त्यामुळं आपण खतं देतो. थोडंफार जमिनीची सुपीकता वाढण्यासाठी आपण प्रयत्न करावा. त्यासाठी शक्य झालं ते शेणखत, सेंद्रिय खत, कंपोस्ट खत, गांडूळ खत, हिरवळीचं खत आणि झाडाचा पालापाचोळा किंवा अवशेष जे ते तिथंच गाडणं, असं जर आपण सुरू केलं तर लवकरच, आपल्याला फार वेळ लागणार नाही जमिनीची सुपीकता वाढायला. तर ते करा. आणि त्यानंतर आपल्याला जे मुख्य अन्नद्रव्य द्यायचे, 3 प्रकारचे अन्नद्रव्य पिकाला पाहिजे असतात. त्यातला पहिला प्रकार म्हणजे मुख्य अन्नद्रव्य जे जास्त प्रमाणात लागतात, मोठ्या प्रमाणात लागतात, ते आहे NPK, नत्र, स्फुरद आणि पालाश. दुसरा प्रकार म्हणजे दुय्यम अन्नद्रव्य जे कापसाला किंवा इतर सगळ्या पिकांना कमी प्रमाणात लागतात, त्याला म्हणतात दुय्यम अन्नद्रव्य, सेकंडरी न्यूट्रिएंट. ते आहे कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर. कमी प्रमाणात लागतात म्हणून त्याला दुय्यम म्हणतात. आणि तिसरा प्रकार आहे सूक्ष्म अन्नद्रव्य जे अत्यंत कमी प्रमाणात लागतात. ते कोणते आहेत? फेरस, झिंक, फेरस, बोरॉन, मॉलिब्डेनम, मॅंगनीज, कॉपर, हे असे 6 जे आहेत हे आहे सूक्ष्म अन्नद्रव्य. तर मी आधी सांगितलं तुम्हाला, हे जमिनीत सगळंच आहे आपल्या, पण आपल्याला उत्पादना जे घ्यायचं आहे किंवा उत्पादन वाढीसाठी जेवढ्या प्रमाणात अन्नद्रव्य पाहिजे तेवढ्या प्रमाणात अन्नद्रव्य ते जमिनीत नाही आहे. आणि त्याच्याचमुळं अन्नद्रव्य व्यवस्थापन आपल्याला करायचं आहे. तर त्यासाठी पहिला प्रश्न आपला असा येतो, कापसाबद्दल, कापसाला खत कसं द्यायचं? बऱ्याच शेतकऱ्यांना असं वाटतं की कापसाचं खोडाजवळच मुळं आहेत आणि त्यामुळे ते खोडाला, झाडाला जसा घास भरल्यासारखं खोडाच्या जवळ खत टाकतात. ही अत्यंत चुकीची पद्धत आहे. कोणत्याही झाडाचे मुळं दुपारी 12 वाजता जेवढ्या भागात सावली पडते त्याची, तेवढ्या भागात पांढरे मुळं म्हणजे अन्नद्रव्य शोषण करणारे मुळं असतात. त्यामुळं तुम्ही खत बाजूला टाकलं, दूर टाकलं तरी चालतं. खत हे खोडाच्या जवळच दिलं पाहिजे असं नाही. दुसरी गोष्ट, आपण जे खतं देतो त्यातला नायट्रोजन लवकर मिळतो, पण स्फुरद आणि पालाश उपलब्ध व्हायला पिकाला जवळपास 30 ते 40 दिवस लागतात. आणि 30-40 दिवसामध्ये झाडाची वाढ भरपूर होते. त्यामुळं खत बाजूला जरी टाकलं, कुठेही टाकलं, त्या शेतामध्ये टाकलं म्हणजे ते पिकाला मिळणार. त्यामुळं खत जे आहे हे पेरून द्यायचं. पहिला डोस जो आहे आपण रेघोट्या मारतो, फुली पाडतो तेव्हा पेरून द्या. दुसरा डोस आपण डवरणी जेव्हा करतो त्याला मोगं म्हणजे सरतं बागं बांधायचं आणि त्यातून पेरून द्यायचं. सगळे डोस पेरून द्यायचे. या पेरण्यामुळं काय होईल? कमी मजूर लागेल. दुसरी गोष्ट, खत जमिनीत झाकून पडेल, वरतून माती पडेल. माती वरतून पडल्यामुळं हवेत जाण्याचं प्रमाण किंवा वाहून जाण्याचं प्रमाण तिथं घटेल आणि पाहिजे तेवढं खत तुम्हाला एका एकरात टाकता येईल. म्हणजे खत कसं द्यायचं? सगळे खताचे डोस जे आहेत हे पेरून द्यायचे. काही रांगोळ वगैरे करत बसायचं नाही. पहिला डोस असेल, दुसरा असेल, तिसरा असेल, डवऱ्याच्या मागं सरतं बांधून त्याला पेरून द्या. हे झालं खत कसं द्यायचं. आता खत कधी द्यायचं? खत कधी द्यायचं? मी सांगितलं की नत्र हे लवकर मिळतं दिलेलं, पण स्फुरद आणि पालाश पिकाला उपलब्ध व्हायला साधारणतः 30 ते 40 दिवस लागतात. त्यामुळं समजा काही शेतकरी काय करतात, कापूस लागवड करून घेतात, थोडंसं वाढू देतात, मग तण वाढतं, मग त्यांना वाटतं की नाही आता निंदून घेऊ आणि निंदन झाल्यानंतर खत देऊ. याच्यात पाहता पाहता पाऊस जर लागून राहिला 1 महिना होऊन जातो, 30 दिवस झाले आणि 30 दिवसानंतर तुम्ही समजा खताचा पहिला डोस दिला, तर ते त्यातलं स्फुरद आणि पालाश कधी उपलब्ध होईल? पहिले 30 दिवस गेले आणि नंतरचे 30. 60 दिवसाच्या पुढं त्याला स्फुरद आणि पालाश मिळेल आणि 60 दिवसापर्यंत तर सगळे पातळ लागलेले असतात, फुलं लागलेले असतात, बोंडसुद्धा तयार व्हायला सुरुवात होते. तोपर्यंत झाडाला तुम्ही त्यात उपाशी ठेवणार. त्यामुळं पहिला खताचा डोस हा लागवडीच्या आधी किंवा लागवडीबरोबर, लागवडीच्या आधी पेरून द्या, काही चिंता करू नका. त्याच्यावरती माती पडल आणि त्याच्यावरती बी लावा. एकदम खतावर बी जर लावलं तर जळू शकतं, पण खत खोल पेरून दिलं आणि त्याच्यावरती जर बी लावलं तुम्ही तर काही अडचण नाही. पहिला डोस हा लागवडीच्या आधी किंवा लागवडीबरोबर.
दुसरा डोस लागवडीनंतर 20 दिवसांनी, तिसरा डोस लागवडीनंतर 40 दिवसांनी, चौथा द्यायचा असेल तर 60, पाचवा द्यायचा असेल तर 80. बस 20-20 दिवसांनी लागवडीबरोबर दिल्यानंतर लागवडीनंतर 20-20 दिवसांनी एक एक डोस द्यायचा. थोडं थोडं पण सारखं खत द्यायचं, थोडं थोडं पण सारखं सारखं. हे का करायचं आहे? थोडं थोडं खत जास्त वेळ का द्यायचं आहे? म्हणजे तुम्हाला एकरी समजा 4 पोते द्यायचे तर 4च पोते द्या, पण ते दोनदाच न देता 4 वेळेस करून द्या. थोडं थोडं द्या, सारखं द्या. कारण आपण दिलेलं खत हे पूर्ण पिकाला मिळतं असं नाही, ते बराच अंश त्याचा पाण्यासोबत वाहून जातो, हवेत रूपांतर होतं आणि जमिनीमध्ये फिक्स होतं. जर तुम्ही थोडं थोडं जर दिलं तर पिकाला उपलब्धता त्याची जास्त होईल. त्यामुळं थोडं थोडं पण सारखं सारखं खत द्या. हे झालं खत कधी द्यायचं. आता खत कोणतं द्यायचं हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे, आणि किती द्यायचं. खत कोणतं द्यायचं कापसाला आणि खत किती द्यायचं. आता जे मुख्य अन्नद्रव्य आहे नत्र, स्फुरद, पालाश, मी नेहमी एक उदाहरण सांगतो. आपण जे जेवण करतो, जेवायला जर ताट आपल्याला वाढलं तर त्या ताटामध्ये भाजी, पोळी आणि भात हे 3 घटक जे आहेत ते झाले आपले मुख्य अन्नद्रव्य. म्हणजे पोट भरते त्यानं. पोट भरण्यासाठी हे 3 जास्त महत्त्वाचे आहेत, पोळी, भाजी आणि भात. समजा तुम्हाला पोळी भरपूर वाढली, भात भरपूर वाढला आणि अर्धी वाटी भाजी वाढली तर जेवण होईल का व्यवस्थित? नाही होणार. भाजी संपून जाईल आणि पोळी आणि भात शिल्लक राहील. याच्या उलट केलं, समजा भाजी खूप वाढली आणि थोडीशी पोळी वाढली, थोडासा भात वाढला तर काय होईल? भात आणि पोळी संपून जाईल आणि भाजी शिल्लक राहील. तर आपल्या ताटातलं जे पोळी, भाजी, भात आहे ते आहे नत्र, स्फुरद, पालाश. याचं संतुलन झालं पाहिजे. संतुलित खत द्या. जर संतुलित दिलं तर ते पिकाला व्यवस्थित उपलब्ध होईल, आणि संतुलन जर चुकलं तर एक शिल्लक राहील, एक कमी पडेल. त्यामुळं संतुलित खत देण्याला अत्यंत महत्त्व आहे. आता संतुलित कसं द्यायचं? साधारणतः कापसाला जी शिफारस आहे हे 100-50-50 ही फार जुनी शिफारस आहे. हेक्टरी 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद, 50 किलो पालाश. त्यात नंतर बदल झाले. साधारणतः 100, 60, 70 असंही काही विद्यापीठांनी किंवा शास्त्रज्ञांनी शिफारस केलेली आहे. तर हे प्रमाण आपल्याला जे द्यायचं आहे ते कसं विभागून द्यायचं, संतुलित खत दिलं गेलं पाहिजे. त्यासाठी काय महत्त्वाचं आहे? त्यासाठी खताचं जे मिश्रण आपण करतो ते महत्त्वाचं आहे. आता जो पहिला डोस द्यायचा आहे त्यात मी तुम्हाला 2-3 पर्याय देतो. पहिल्या डोसमध्ये नत्र द्यायचं नाही किंवा कमीत कमी नत्र असेल असे खतं द्यायचे. मग यात काय आहे, तुम्ही काय काय देऊ शकता? सुपर फॉस्फेट प्लस पोटॅश. 3 बॅग सुपर फॉस्फेटमध्ये 1 बॅग पोटॅश मिक्स करू शकता तुम्ही. असं मिश्रण करून द्या. म्हणजे साधारणतः सुपर फॉस्फेट पोटॅश जर द्यायचं असेल तुम्हाला तर 1 बॅग सुपर फॉस्फेट, एका एकरात 1 बॅग सुपर फॉस्फेटसोबत 20 किलो पोटॅश द्या. समजा DAP द्यायचं असेल तर 20 किलो DAP, 20 किलो पोटॅश द्या. समजा 10-26-26 द्यायचं असेल तर साधारणतः 35-40 किलो किंवा एकरी 1 बॅग 10-26-26ची द्या. या 3 पैकी कोणतंही एक खत द्या. 1 बॅग सुपर फॉस्फेट अधिक 20 किलो पोटॅश किंवा 20 किलो DAP अधिक 20 किलो पोटॅश. नाही तर मग 1 बॅग 10-26-26. हा झाला पहिला डोस. पहिल्या डोसमध्ये नत्र कमी लागते किंवा नसलं तरी चालते. लागवडीच्या आधी किंवा लागवडीबरोबर हा डोस द्या. त्यानंतर दुसरा डोस 20 दिवसांनी. काय करायचं हे जे सांगितलं मी तुम्हाला, याच्यासोबत फक्त 25 किलो म्हणजे अर्धी बॅग युरियाची द्यायची. म्हणजे सुपर फॉस्फेट 1 बॅग, अर्धी बॅग पोटॅश, अर्धी बॅग युरिया. किंवा DAP पोटॅश युरिया 20-20-20 किलो किंवा 25-25-25 किलो किंवा 25 किलो युरिया अधिक 35 किलो 10-26-26. दुसऱ्या डोजमध्ये हे जे पहिला जसा डोस दिला ना त्या खतांमध्ये फक्त युरिया ॲड करायचा अर्धी बॅग. हा झाला दुसरा डोस. तिसऱ्या डोजमध्ये जर पहिला आणि दुसरा तुम्ही सांगितलं मी तसं जर दिलं असेल तर तिसऱ्या डोजमध्ये फक्त युरिया द्या. त्यात काही टाकायची गरज नाही. म्हणजे NPK टाकायची गरज नाही, फक्त युरिया 40 दिवसाला.
जर बागायती कापूस असेल, उत्पादन तुम्हाला जास्त घ्यायचं असेल, तर मग चौथा डोस जर तुम्हाला द्यायचा असेल तर चौथा डोस हा तुम्ही जो दुसरा डोस दिलाय तसाच चौथा डोस द्या. म्हणजे युरिया अधिक पहिल्या डोजमध्ये जे घेतलंय किंवा बदलू शकता तुम्ही. पहिले सुपर फॉस्फेट घेतलं, नंतर DAP घेतलं, चौथ्याला परत 10-26-26 घेतलं तरी चालेल. जसं आपण दुसरा डोस दिलाय तसाच जर उत्पादन जास्त घ्यायचं असेल, चौथा डोस द्यायचा असेल, तर मग तो तुम्ही जसं 25 किलो युरिया, 1 बॅग सुपर फॉस्फेट, 20 किलो पोटॅश, किंवा 25 किलो युरिया, 25 किलो DAP, 25 किलो पोटॅश, किंवा 25 किलो युरिया आणि 35 किलो 10-26-26 असा चौथा डोस बागायतीमध्ये. आणि काही शेतकऱ्यांना अजून जास्त उत्पादन घ्यायचं आहे, 5वा डोस द्यायचा असेल तर 5व्या डोसमध्ये फक्त युरिया. म्हणजे एकंदरीत पहिला, दुसरा आणि चौथा डोस याच्यामध्ये फॉस्फरस आणि पोटॅश पाहिजे, नत्र, स्फुरद आणि पालाश तिन्ही घटक पाहिजे. फक्त पहिल्या डोजमध्ये कमीत कमी नत्र असलं तरी चालेल किंवा नत्र नसलं तरी चालेल. दुसरा आणि चौथा डोजमध्ये NPK तिन्ही घटक पाहिजे. आणि तिसरा आणि पाचवा म्हणजे 5पर्यंत जर द्यायचं असेल तर तिसऱ्या आणि 5व्यामध्ये फक्त नत्र वापरा. या पद्धतीनं तुम्ही बॅलन्स करू शकता. आता कोरडो जमीन असेल तर 3च डोस द्या. पहिल्यामध्ये P आणि K जास्त, दुसऱ्या याच्यात NPK तिन्ही आणि तिसऱ्या याच्यात फक्त नत्र म्हणजे फक्त युरिया. आणि बागायती असेल तर थोडं थोडं खत जास्त वेळ द्या. तर या पद्धतीनं जर तुम्ही खत व्यवस्थापन केलं. आता याच्यासोबत अजून काय द्यायचं? याच्यासोबत तुम्ही दुय्यम अन्नद्रव्यामध्ये सल्फर आहे, आपलं जे सल्फर WDG आहे, सल्फा बूस्ट, एकरी 2 किलो सल्फा बूस्ट तुम्ही या दुसऱ्या डोजमध्ये टाकू शकता. 2 किलो सल्फा बूस्ट. अजून याच्यासोबत सल्फा बूस्ट म्हणजे सल्फर आहे. सल्फर हे जमिनीमध्ये मुख्य अन्नद्रव्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं घटक म्हणजे सल्फर आहे. सल्फर जर कमी झाला जमिनीतला तर NPK आपण जास्त जरी टाकलं तरी त्याचं उचल होत नाही. त्यामुळं अत्यंत महत्त्वाचा हा सल्फर घटक आहे. त्याची कमतरता जमिनीमध्ये बऱ्याच ठिकाणी दिसते. सोयाबीन, विशेषतः सोयाबीन ज्या भागात जास्त दिवसापासून, जास्त वर्षापासून घेतल्या जातं तिथं सल्फरची निश्चित कमतरता आहे. त्यामुळं 2 किलो सल्फर WDG हे आपल्याला प्रति एकर द्यायचं आहे. रायझर G 5 ते 10 किलो रायझर हे तुम्ही पहिल्या, दुसऱ्या किंवा तिसऱ्या डोजमध्ये, किंवा पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये, किंवा दुसऱ्या आणि चौथ्या डोजमध्ये एकरी 5 ते 10 किलो देऊ शकता. रायझर G हे उच्च गुणवत्तेचं ह्युमिक ॲसिड आहे. बाजारामध्ये ह्युमिक ॲसिड भरपूर आहे, पण सगळ्यात चांगलं ह्युमिक ॲसिड रायझर, ह्युमिसिल, ह्युमिसेंट असे 3-4च आहेत. ज्याचा स्वरूप जे आहे, बनवण्याची जी प्रक्रिया आहे, जे सोर्स आहे तो खूप चांगला आहे. तर 5 ते 10 किलो रायझर तुम्ही जर खतामध्ये मिक्स करून दिलं तर मुळांचा आकार, संख्या वाढेल, अन्नद्रव्याचा उचल तिथून वाढेल आणि तुम्हाला तिथे जमिनीची सुपीकतासुद्धा वाढायला मदत होईल आणि केलेल्या खर्चाचा तुम्हाला पुरेपूर मोबदला मिळेल. खताचं व्यवस्थापन जे केलं आहे त्याचा अपटेकसुद्धा चांगला होईल. त्यासाठी 5 ते 10 किलो रायझर G द्या. रायझर G देताना मुद्दाम एक प्रयोग करा. खत पहिले मिक्स करून घ्या. पहिले 2-4-5 तास किंवा 10 तासाला रायझर G टाकू नका आणि राहिलेल्या याच्यात मग रायझर टाका. तुम्हाला जिथं दिलं आहे आणि जिथं नाही दिलं याच्यात तुम्हाला खूप मोठा प्रचंड फरक तिथं दिसेल. त्यामुळे 1 किंवा 2 वेळेस एकरी 5 ते 10 किलो रायझर G तुम्ही तिथं वापरू शकता. त्यानंतर दुय्यम अन्नद्रव्यामध्ये चुनखडी जमीन जर नसेल तर कॅल्शियम नायट्रेट देऊ शकता तुम्ही. सल्फरसोबत जरी दिलं चालतं, रायझर G सोबत दिलं तरी चालतं. आणि मॅग्नेशियम सल्फेट, फक्त मॅग्नेशियम सल्फेट आणि कॅल्शियम नायट्रेट सोबत द्यायचं नाही. मॅग्नेशियम सल्फेट साधारणतः तिसऱ्या किंवा चौथ्या डोजमध्ये तुम्ही एकरी 5 ते 10 किलो मॅग्नेशियम सल्फेट हे शेणखतामध्ये थोडंसं मिक्स करून ठेवा आणि नंतर द्या, किंवा मग मातीत मिक्स करून नंतर फेकून द्या तरी चालेल. तर मॅग्नेशियम, कॅल्शियम, सल्फर आणि NPK या पद्धतीनं आपल्याला व्यवस्थापन करायचं आहे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं जे जमिनीत स्फुरद आणि पालाश जे आहे, म्हणजे आपण अनेक वर्षापासून स्फुरदयुक्त खतं देतोय. हे जे स्फुरदयुक्त खतं आहेत यातलं स्फुरद काही पिकांना मिळते, काही वाहून जाते, काही जमिनीत फिक्स होते. असं जमिनीत न विरघळणाऱ्या स्वरूपात
आपण अनेक वर्षापासून देणारे आपण जे खतं देतो तर ते बऱ्याच मोठ्या प्रमाणात स्फुरद जमिनीत आहे. स्फुरद आहे पण तो विरघळत नाही, न विरघळणाऱ्या स्वरूपात आहे, साचत आलाय, बऱ्याच वर्षापासून साचलाय. तर हा न विरघळणारा स्फुरद जो आहे हे पिकं त्याला उचलू शकत नाही. मग पीक उचलू शकत नाही तर याला काय करायचं? स्फुरद तर आहे पण पिकं घेऊ शकत नाही त्याला. तर जीवाणू आहे, बॅक्टेरिया, स्फुरद विरघळणारे जीवाणू, त्याला म्हणतात फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया, PSB. आपलं बूस्टरचं जर घेतलं तर पी बूस्ट नावानं आहे स्फुरद विरघळणारे जीवाणू. जर आपण एकरी 1 ते 2 किलो हे स्फुरद विरघळणारे जीवाणू जर वापरले कोणत्याही पिकाला तर जमिनीतला जो स्फुरद आहे त्याला विरघळून पिकाला उपलब्ध होण्याच्या स्वरूपात ते त्याला कन्व्हर्शन करतील. तर एकरी 1 ते 2 किलो PSB, पी बूस्ट आपण सगळ्या पिकांना, कापसाला तर नक्कीच वापरा पण इतर पिकांमध्ये सुद्धा वापरू शकता. तसंच दुसरा महत्त्वाचा घटक जो आहे आपला जमिनीमध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणात आहे तो आहे पालाश. आपण जर माती परीक्षण केलं, कुठल्याही महाराष्ट्रातल्या जमिनीतलं माती परीक्षण केलं तर त्या रिपोर्टमध्ये येतं पालाश भरपूर किंवा अत्यंत भरपूर. मग तरीसुद्धा आपण पालाशयुक्त खतं का देतो किंवा म्युरेट ऑफ पोटॅश का देतो? भरपूर आहे जमिनीत पण तो मोबिलाइज नाही, अचल स्वरूपातला आहे, चल नाही, म्हणजे मुवमेंट्स नाही, मोबिलाइज नाही आहे, जमिनीत तसाच फिक्स होऊन पडलेला आहे. तर याला सुद्धा मोबिलाइज करण्यासाठी जीवाणू आहेत, ते आहे KMB, पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया. तर ते जीवाणू त्याला मोबिलाइज म्हणजे चल स्वरूपात आणतात आणि चल स्वरूपात आला की पिकाचे मूळ त्याला उचलू शकतात. त्यामुळं KMB सुद्धा वापरा तुम्ही. एकरी 1 ते 2 किलो KMB सगळ्या पिकांसाठी. कापसासाठी तर 1 किंवा 2 वेळेस तुम्ही PSB आणि KMB वापरा. याचा वापर कसा करायचा? साधारणतः शेणखतामध्ये, म्हणजे ज्याचं तापमान कमी झालं आहे, ओलसर शेणखत जे आहे त्याच्यामध्ये तुम्ही जर मिक्स करून ठेवलं आणि 1-2 पाऊस पडल्यानंतर शेतात फेकून दिलं तरी चालेल. किंवा कापसाला तुम्ही ड्रेंचिंग करू शकता. 200 ग्रॅम पी बूस्ट घ्यायचं, 200 ग्रॅम लिफ्ट घ्यायचं, 15 लिटरच्या पंपात टाकायचं आणि त्याचं नोझल काढायचं आणि ड्रेंचिंग करून घ्यायचं. ते विरघळत नाही पूर्ण. पी बूस्ट आणि लिफ्ट तुम्ही पाण्यात जर विरघळवलं तर आधीवरती थोडासा फेस येतो, त्याला चांगलं हलवलं की नंतर थोडासा खाली गाळ जमा होतो. तर ते निवळी काढून घ्यायची, वरचं पाणी काढून घ्यायचं, गाळाचं पाणी तुम्ही फेकून दिलं तरी चालतं. सगळे जीवाणू जे ते पाण्यात राहतील, गाळामध्ये राहणार नाही. तर ते पी बूस्ट आणि लिफ्ट असं 200-200 ग्रॅम एका पंपाला या पद्धतीनेही तुम्ही नोझल काढून वापरू शकता, ड्रेंचिंग करू शकता. शेणखतात किंवा ओलसर मातीमध्ये सुद्धा वापरू शकता आणि नाही शक्य झालं तर डायरेक्ट रासायनिक खतामध्ये सुद्धा तुम्ही पी बूस्ट आणि लिफ्ट वापरू शकता. इतर जीवाणूची शिफारस मी रासायनिक खतासोबत करत नाही, पण पी बूस्ट आणि लिफ्ट वापरू शकता. याचं कारण हे स्पोर फॉर्ममध्ये, म्हणजे जोपर्यंत ओलाव्यात जात नाही, ते ओलावा जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत ते बाहेर येत नाही, त्याचं कवच जे आहे त्याच्या बाहेर येत नाही. तर या पद्धतीनं PSB आणि KMB सुद्धा तुम्ही तिथे वापरा. सूक्ष्म अन्नद्रव्य गरज असेल तर एखाद्या फवारणीमध्ये आपलं परिस्पर्श आहे किंवा मिकनेल्प आहे किंवा बरेचसे सूक्ष्म अन्नद्रव्य बाजारात आहे. एखाद्या फवारणीमध्ये जेव्हा फुलं पाते असतात अशा स्टेजमध्ये एखाद्या फवारणीमध्ये तुम्ही सूक्ष्म अन्नद्रव्य वापरू शकता. फार जास्त त्याच्यावर खर्च करू नका. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे कीड आणि रोग नियंत्रण. किडीमध्ये मागच्या 3-4 वर्षापासून गुलाबी बोंडाळी. आता ही गुलाबी बोंडाळी का वाढली? बिटी कापूस आहे तरी गुलाबी बोंडाळी का वाढली? याचं कारण आहे की आपण जे बिटी कापूस लावत आलोय 2002 पासून साधारणतः जवळपास 20-21 वर्ष झालेत आपण बिटी कापूस लावतोय. मग BG1 आधी लावत होतो आपण. BG1ची थोडी त्या आळ्याची प्रतिकारशक्ती वाढली, मग BG2 आणला आपण. मग BG2 मध्ये अनेक वर्ष कोणतीच आळी आपली येत नव्हती कापसावर.
पण हळूहळू त्या अळीनं विष पचवणं सुरू केलं आणि त्याची प्रतिकारशक्ती वाढत गेली. आता ती त्या विषाला काही समजत नाही. बियाणं बोगस झालं का? नाही. कंपन्यांनी बदमाशी केली का? नाही, बिलकुल नाही. असं काहीच झालं नाही. औषधं खराब आहेत का? असंही नाही. त्या अळीची प्रतिकारशक्ती वाढली, आपोआप प्रतिकारशक्ती. निसर्ग जो आहे तो सगळ्यांना जगण्याचा अधिकार दिलेला आहे निसर्गानं. त्यामुळं तुम्ही निसर्गावर मात नाही करू शकत. तर त्या अळीची प्रतिकारशक्ती वाढत गेली. त्यामुळं 15-16 वर्ष आपल्याला खूप चांगलं नियंत्रण झालं. पण नंतर हळूहळू मग ती गुलाबी बोंडअळी वाढत गेली. आता जोपर्यंत नवीन तंत्रज्ञान येणार नाही तोपर्यंत गुलाबी बोंडअळी दरवर्षी येणार असं समजून व्यवस्थापन करायचं. गुलाबी बोंडअळी कंट्रोल करू शकत नाही का? करू शकता. 90% 95% गुलाबी बोंडअळीला आपण कंट्रोल करू शकतो. आता कापसावरचा जो फवारणीचा खर्च आहे हा खूप मोठा होतो. याला सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्याला किडीची ओळख नसते, रोगाची ओळख नसते. आपल्याला दुकानदार जे सांगतो ते आपण करत राहतो. आपण जोपर्यंत शिकणार नाही, आपल्याला कीड कोणती आहे, रोग कोणता आहे, कधी फवारायचं, काय फवारायचं, जोपर्यंत माहीत होणार नाही तोपर्यंत आपला हा खर्च असा वाढत जाणार. त्यासाठी आपल्याला शिकणं महत्त्वाचं आहे. कोणत्या किडी असतात, कोणता रोग असतो याची माहिती आपल्याला घेणं गरजेचं आहे. आणि कोणतं कमी खर्चाचं कीटकनाशक चांगलं आहे. एका पंपाला कमीत कमी खर्च लागला पाहिजे. आता बरेच शेतकरी एका पंपाचा खर्च त्यांचा 100 रुपयाच्या वर आहे. कुठं 100, कुठं 150, कुठं 200 रुपयापर्यंतही पंपाचा खर्च आहे. बरेच शेतकरी कापसाचं पीक आहे ना, मी नेहमी सांगतो की हे जेव्हा तारुण्यात असतं, याचं तारुण्य म्हणजे साधारणतः 45 ते 90 दिवस, या वयामध्ये त्याचं मोहक रूप असतं आणि शेतकऱ्याकडून अनावश्यक खर्च मोठ्या प्रमाणात होतो. काही गरज नसतानाही बुरशीनाशकं टाकतील, टॉनिक टाकतील, 2-2, 3-3 महागडी कीटकनाशकं एकत्र करतील. असं जर केलं तर आपला फवारणीचा खर्च मोठा होऊ शकतो. आणि जे नफा आहे, मी तुम्हाला म्हटलं उत्पादन वाढेल पण उत्पन्न, आपल्याला एकरी नफा वाढवायचा आहे. त्यामुळं फवारणीचा खर्च हा आपल्याला नियंत्रित ठेवावा लागेल. मोठेपणासाठी फवारणी करू नका. पहिला फवारा गरज असल्याशिवाय करू नका. कारण पहिले कमी औषध लागतं. 2-4 पंपात 1 एकर क्षेत्र होतं. बरेच शेतकरी गरज नसतानाही फवारून टाकतात. मग त्याच्यावर जे मित्रकिडे असतात ते मरून जातात. मग शत्रुकिडे वाढतात. एकरी खर्च काढा. एका पंपाला किती रुपयाचं औषध लागलं याच्यावरून तुम्हाला आपण कोणती औषधं घेतोय, किती खर्च करतोय याचा अंदाज येईल. उधार मिळतं म्हणून काहीतरी फवारायचं, जे देईल दुकानदार ते फवारायचं असंही करू नका. शक्यतो नगदी खरेदी करा. आपल्याला जे पाहिजे तेच मागा, तेच घ्या, त्याच्यासाठी आग्रह ठेवा. यामुळं आपला फवारणीवरचा खर्च कमी होऊ शकतो आणि कीड रोगाची ओळख असू द्या. आता किडीमध्ये 2 प्रकारच्या किडी आहेत कापसाला. एक रसशोषक कीड, त्यामध्ये मावा आपण ओळखतो. तुम्ही चुरडा मुरडा म्हणता, कोकडा म्हणता, तो आहे मावा. पिवळा काळा मावा असतो. या माव्याला मागच्या वर्षी किंवा त्याच्या मागच्या वर्षी एक मोठा अटॅक माव्याचा येऊन गेला होता आणि खूप शेतकऱ्यांनी खर्च केला त्याच्यावर. मावा किंवा तुडतुडा किंवा आपलं फुलकिडा याचा जेव्हा आउटब्रेक म्हणतात त्याला, आउटब्रेक म्हणजे खूप जास्त प्रमाणात जेव्हा येतं तेव्हा महागडे कीटकनाशकं बिलकुल वापरायचे नाही. तुम्ही कोणतंही वापरलं तरी परत 8 दिवसात ती परिस्थिती जशाला तशीच होते. त्यामुळं या परिस्थितीमध्ये जेव्हा माव्याचा खूप अटॅक वाढतो किंवा तुडतुड्याचा खूप जास्त अटॅक वाढतो किंवा फुलकिड्याचा जेव्हा अटॅक वाढतो तेव्हा स्वस्त कीटकनाशकं पण फवारणी जास्त वेळेस करा. म्हणजे तुम्हाला एका फवारणीत कितीही महागडं वापरलं तरी कंट्रोल मिळणार नाही. त्याच्यापेक्षा 2 फवारण्यात स्वस्त वापरा, म्हणजे त्याला कंट्रोलही मिळेल आणि जास्त काळापर्यंत कंट्रोल मिळेल. त्यासाठी महागडे कीटकनाशकं वापरू नका. ह्या रसशोषक करणाऱ्या किडी जे आहेत त्यातल्या त्यात फुलकिडा जो आहे, थ्रिप्समुळं पानं कडक होतात, पांढरुके होतात. मग शेतकरी त्याला पार 3-4 औषधं महागडे एकत्र करतात. फेप्रोनिल टाकल, त्यात अजून काय टाकल, अजून काहीतरी टाकतील आणि एका पंपाचा खर्च तिथं 150-200 रुपये. त्याच्या 10% खर्चात आपण त्या थ्रिप्सला खूप चांगलं नियंत्रण करू शकतो. डायमोथेट डिझायर नावाचं जे कीटकनाशक आहे ते जर तुम्ही पंपाला 30 मिली वापरलं
तर थ्रिप्सचा सगळ्यात चांगला कंट्रोल आणि खर्च किती 18 ते 20 रुपये फक्त पंपाला 18 ते 20 कुठं 200 रुपये पंप आणि कुठं 18 ते 20 रुपये पंप डिझायर डायमेथेट वापरा थ्रिप्ससाठी असे अनेक फॉर्म्युले आहेत अनेक असे कीटकनाशकं आहेत म्हणजे मी तर म्हणेल की पहिल्या फवाऱ्यात तुम्हाला काय वापरायचं तर वापरा रिहान्श असेल इमिडाक्लोप्रिड असेल आसिटामाप्रिड असेल मोनो असेल काय वापरायचं तर वापरा पण दुसऱ्या फवारणीपासून मात्र असं कीटकनाशक वापरा की ज्याच्यामुळं तुमचं रस शोषक कीड आणि आळी दोन्हीसुद्धा नियंत्रित होईल मग दुसऱ्या फवाऱ्यामध्ये रेज आहे 55 दिवसाच्या आधी त्यानंतर आमोशानंतरचा फवारा आहे त्यानंतर मग थ्रिप्स वाढला तर डिझायर आहे त्यासाठी किडींची ओळख असणं गरजेचं आहे जसं मावा मी तुम्हाला सांगितलं तसा तुडतुडा हिरवा असतो तिरपा चालतो पानाच्या कडा आधी लाल होतात आणि त्यानंतर सगळं पान लाल होतं अटॅक वाढत गेला तर फुलकिडा जो आहे थ्रिप्स हा एकदम बारीक असतो करड्या रंगाचा असतो हा सतत धावपळ करत असतो हा जो थ्रिप्स आहे हा पानाला चावे घेतो त्यामुळं पानातला रस बाहेर पडतो आणि तो रस पितो त्यामुळं पानं कडक होतात पांढुरके होतात हा मारायला थोडासा कठीण आहे पण हे जर डायमेथेट डिझायर जर तुम्ही घेतलं यासाठी तर हे उत्कृष्ट कीटकनाशक आहे पांढरी माशी पिल्ल अवस्था आणि उडणारी माशी ॲडल्ट अंडे असे 3 अवस्था असतात यातली सगळ्यात जास्त नुकसान करणारी म्हणजे पिल्ल अवस्था आहे कारण एकाच ठिकाणी बसून त्यांना फक्त मोठं व्हायचं असतं रस शोषण करत राहतात जी प्रौढ अवस्था असते आपल्याला जे पांढरी माशी उडणारी दिसते ती जास्त नुकसान करत नाही 20% नुकसान उडणारी करते आणि जे डोळ्यांना दिसत नाही पिल्लं ते आपलं 80% नुकसान करतात त्यामुळं अंडे आणि पिल्ले कंट्रोल करण्यासाठी आपल्याला तिथं हे करायचं उडणारी माशी मेली नाही मेली काही फरक पडत नाही पण पिल्लं कंट्रोल झाले पाहिजे अंडे कंट्रोल झाले पाहिजे तर त्यासाठी आपल्याला नियंत्रण करायचं आहे त्यासाठी आपण ओढाची म्हणजे आपलं ओढाची किंवा पटियाला पॅक हे थोडंसं महाग आहे फक्त पांढऱ्या माशीवरचा तुमचा फवारा जो आहे तो महागडा होईल बाकी सगळे फवारे जे आहेत तुमचे 60, 70, 80 रुपये पंपाच्या आत आम्ही जे शिफारस करतो ते आणि याच्यामध्ये सगळंच आलं मग त्यात एखादं संजीवक आलं जर गरज असेल तर बुरशीनाशक कीटकनाशकं विद्राव्य खत वगैरे सगळं मिळून त्याचा खर्च तुमचा 50 ते 80 रुपयापर्यंत होईल फक्त पांढऱ्या माशीचा खर्च जो आहे तो थोडासा आपल्याला जास्त तिथं कारण महागडं औषध आहे ते पण ते खूप दीर्घकाल नियंत्रण देते तर याप्रमाणे रस शोषक करणाऱ्या किडीसाठी आपल्याला तिथे डायमेथेट आहे डिझायर रेज आहे सरेंडर पांडा सुपर हे आळीनाशक जरी असले तर रस शोषण करणारी कीडसुद्धा त्यांना नियंत्रित होते त्यामुळे अशा कीटकनाशकांचा वापर करायचा आपल्याला दुसरं आळी आता गुलाबी बोंडअळी आणि हेलिओथिस म्हणजे पाती अळी फकडी म्हणतो आपण त्याला काही शेतकरी उकलपाती म्हणतात काही या 2 अळ्या ह्या मोठ्या प्रमाणात इथे आता सध्या तर गुलाबी बोंडअळी आलीच पण ही पाती अळीसुद्धा हळूहळू वाढते किंवा बऱ्याच कंपन्या या बीटी कापसामध्ये नॉन बीटीचं बियाणं टाकत आहेत त्याच्यावर पाती अळी नक्की असते आता गुलाबी बोंडअळी जर तुम्हाला कंट्रोल करायची किती करू शकता 90 ते 95% कंट्रोल गुलाबी बोंडअळीला तुम्ही सहज करू शकता फार कठीण नाही आहे त्याला कंट्रोल करण्यासाठी जीवनक्रम माहीत पाहिजे बोंडअळीचा जीवनक्रम ती कशी जगते कोणती अवस्था किती दिवस राहते हा जर माहीत असला तर आपण तिला कंट्रोल करू शकतो मग गुलाबी बोंडअळीच्या जीवनक्रमामध्ये सगळ्यात पहिली अवस्था ॲडल्ट म्हणजे मॉथ म्हणजे पतंग पाकुळ्या जे आपण म्हणतो ती पाकुळी म्हणजे प्रौढ अवस्था आहे आपण पावसाळ्यात लाईट जर शेतात चालू असला तिथं कशा पाकुळ्या जमा होतात त्या पाकुळ्या म्हणजे आळ्यांचे पतंग किंवा आळ्यांचे प्रौढ तर ही प्रौढ अवस्था आहे साधारणतः 12 ते 15 दिवस तो पतंग जगतो आणि या पतंगाचं वैशिष्ट्य काय आता मी सांगतो त्याकडे लक्ष देऊन ऐका हे जे पतंग आहे मॉथ जे आहे गुलाबी बोंडअळीचे किंवा कोणत्याही अळीचा जो पतंग आहे तो उजेडाकडे आकर्षित होतो उजेड जो जिथं असतो लाईट जिथं असतो त्याच्याकडे आकर्षित होतो प्रकाशाकडे आकर्षित होतात पतंग दुसरी गोष्ट हे पतंग अंधाऱ्या रात्री काळोख्या रात्री जास्तीत जास्त अंडे घालतात अंधाऱ्या रात्री अंधारी रात्र कधी असते अमावस्येला
म्हणजे अमावस्येला जास्तीत जास्त अंडे घातले जातात. तिसरी महत्त्वाची गोष्ट, गुलाबी बोंडअळी फक्त कापसावरच असते. कापूस सोडून इतर कोणत्याही पिकावर गुलाबी बोंडअळी नुकसान करत नाही. आणि कापसाला सुद्धा जेव्हा पहिलं फूल लागतं, शेतामध्ये जेव्हा पहिलं फूल लागेल तिथून पुढंच गुलाबी बोंडअळीचा पतंग तिथे अंडे घालतो. फूल लागेपर्यंत अंडे घालत नाही. जोपर्यंत फूल लागत नाही तोपर्यंत अंडे घालत नाही. पतंग प्रकाशाकडे आकर्षित होतो, जास्तीत जास्त अंडे काळोख्या रात्री देतो आणि फूल लागेपर्यंत अंडे देत नाही. ह्या 3 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर त्यांना अंडे घातले तर अंड्यातून अळी बाहेर पडते. ती अळी साधारणतः 3 ते 4 दिवसात अंड्यातून अळी बाहेर पडते. सुरुवातीला बोंड नसतात, फूल लागल्यानंतरच अंडे देत होतो. तर फूल लागलेलं असतं तर ती अळी जाते फुलात आणि फुलात गेल्यानंतर त्या फुलाच्या पाकळ्या ज्या आहेत ते वरतून बंद करते. फूल असं बंद होऊन जातं, त्याला आपण डोमकळी म्हणतो. गुलाबाच्या कळीसारखं फूल दिसतं त्याला म्हणतो आपण डोमकळी. फुलाच्या आत जाऊन लपते ती अळी. आता समजा जेव्हा बोंड लागतील किंवा बोंड आणि फुलं दोन्ही आहेत तर ती अळी फुलात जाणार नाही, डायरेक्ट बोंडात जाईल ती. अशा वेळेस फक्त डायरेक्ट बोंडात जाईल, फुलात जात नाही. पण जेव्हा बोंड नसतात तेव्हा ती फुलात जाते. पण फुलात गेल्यानंतर आपल्याला ते लक्षात येतं, ओळखू येतं, फूल डोमकळी होते त्याची. आता जेव्हा बोंड लागतील तेव्हा ती बोंडात जाईल, बारीक छिद्र करते बोंडाला. ती आत गेल्यानंतर ते छिद्र परत बुजून जाते आणि ती अळी तिच्या 4 अवस्था त्या बोंडात पूर्ण करते. मग आतून बोंडातलं रुई किंवा सरकी खाते. 4 अवस्था पूर्ण झाल्यानंतर परत बोंडाला छिद्र करते, खाली पडते जमिनीवर आणि तिचा कोश अवस्थेमध्ये जाते. ते कोश अवस्था जी आहे ते अळी कोश अवस्थेमध्ये गेल्यानंतर 15 ते 20 दिवस 21 दिवस तो कोश अवस्था आहे, त्याला फेवरेबल वातावरण मिळेपर्यंत. आणि त्या कोशातून पुन्हा पतंग बाहेर पडतो आणि पतंग पुन्हा अंडे देतो. हे झाला गुलाबी बोंडअळीचा जीवनक्रम. आता याच्यामध्ये जेव्हा गुलाबी बोंडअळी बोंडाला छिद्र करून बोंडात जाते आणि तिच्या अवस्था बोंडात पूर्ण करते, बोंडात गेलेली अळी जी आहे ही कोणत्याही औषधानं मरत नाही. एकदा बोंडात गेली विषय संपला. बोंडात गेलेली अळी कोणत्याही औषधीनं कंट्रोल होत नाही, कशानंच मरत नाही. बोंड तोडून तुम्ही औषधात भिजू जरी घातले तरीसुद्धा रात्रभर भिजवले तरी बोंडातली अळी जिवंत राहते, कारण बोंडात औषध जात नाही. मग गुलाबी बोंडअळीला नियंत्रित कसं करायचं? मी जी माहिती सांगितली त्यातच त्याची उत्तरं आहेत. पहिलं मी सांगितलं की पतंग जे आहेत ते मॉथ ते प्रकाशाकडं उजेडाकडं आकर्षित होतात, हे आपल्याला माहीत आहे. मग लाईट ट्रॅप लावा शेतामध्ये. एक आपल्याला घरच्या घरी लाईट ट्रॅप बनवू शकता. बाजारात घेतला तर 2-3 हजाराचा येतो, घरी बनवा. एक तेलाचा डब्बा घ्यायचा 20 लिटरचा, त्याची एक बाजू कापून टाकायची, आतून बाहेरून पिवळा रंग द्यायचा आणि मागच्या बाजूला हॅलोजनची कांडी त्याची 500 किंवा 1000 वॅटची लावायची. झाला लाईट ट्रॅप तयार. फक्त हे करत असताना त्याला त्याचे वायर जे केबलिंग जे करतो आपण ती काळजी घ्या. डब्बा गरम झाल्यानंतर डब्याला चिटकायला नको, शॉक लागायला नको. त्यासाठी ड्रीपची नळी जी असते त्याच्यातून टाका किंवा इन्सुलेटर लावा किंवा रबर लावून त्या वायर जळणार नाही, शॉक सर्किट होणार नाही याची काळजी घ्या. हा जो लाईट आहे हा ज्या ज्या पिकावर आळ्या येतात, सोयाबीनवर आळी येते, सोयाबीनकडे तोंड करून लावून द्या. तुरीवर आळी येते, तुरीकडे हरभऱ्यात लावा, तुरीत लावा, कापसात लावा. कापसाला साधारणतः पाते लागल्यानंतर तो लाईट ट्रॅप लावायचा. कापसाच्या उंचीपेक्षा साधारणतः 1-1.5 फूट उंच कापसाकडे तोंड करून तो लाईट ट्रॅप लावायचा. काय होईल, आठवड्यातून 1 दिवस जरी चालू राहिला, 2 दिवस जरी चालू राहिला तरी तुमचं काम होतं. रात्री तर जे पतंग आहेत, ज्या पाकुळ्या आहेत त्या लाईटकडे आकर्षित होतात. त्याचा उजेड खूप पडतो, पिवळा रंग आतून दिलेला असल्यामुळं, 500-1000 वॅटची कांडी असल्यामुळं मोठा उजेड पडतो आणि पतंग त्यात आकर्षित होतो आणि पतंग त्या डब्यात जातो. डब्बा गरम झालेला असतो खूप आणि डब्यात गेल्याबरोबर तो मरून जातो. जो पतंग आहे आला की मेला, आला की मेला.
8 दिवसात 1 रात्र जरी तुमचं चालू राहिलं तरी तुमचं काम होईल, 2 राहिलं तरी खूप चांगलं होईल. तर हे लाईट ट्रॅप आम्ही 4-5 वर्षापूर्वी खूप पेपरला बातम्या दिल्या, टी व्हीवर सांगितलं, यूट्यूबवर बनवलं आणि असंख्य शेतकऱ्यांनी लाईट ट्रॅप लावले. त्या वर्षी गुलाबी बोंडाळीचा अटॅक खूप कमी होता. पण मग शेतकऱ्याला वाटलं की गेली गुलाबी बोंडाळी, आता काही येत नाही. मग त्यांनी ते लाईट परत लावले नाही. तर लाईट लावा. ज्यांच्याकडे लाईटची व्यवस्था आहे, इलेक्ट्रिसिटी आहे, अशा शेतकऱ्यांनी पातं लागल्यानंतर कापसामध्ये लाईट ट्रॅप लावा. मोठ्या प्रमाणात पतंग तुमचे तिथं, म्हणजे पतंगच जर कंट्रोल झाले तर अंडे नाही आणि अळी नाही. तर लाईट ट्रॅपचा वापर करा, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, मी तुम्हाला दुसरी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली. हे पतंग अंधाऱ्या रात्री जास्त अंडे घालतात. अंधारी रात्र म्हणजे अमावस्येची रात्र. जर त्याला अंडे घालू दिले आणि अंडे 4थ्या-5व्या दिवशी बाहेर पडतात, अळी होते त्याची. आणि अमावस्येनंतर जर आपण 4 दिवसाच्या आत फवारा केला अंडीनाशकाचा, तर काय होईल, जास्तीत जास्त अंड्याला आपण कंट्रोल करू. अंडीनाशकाचा फवारा अमावस्येनंतर 4 दिवसाच्या आत. अंडीनाशक सगळ्यात चांगलं कोणतं आहे? सरेंडर, प्रोफेनोफॉस अधिक सायपरमेथ्रिन, सरेंडर. जर सरेंडर पाते लागल्यानंतरच्या ज्या अमावस्या येतात, 2 महत्त्वाच्या अमावस्या येतात पातं लागल्यानंतर, पहिली येते त्यानंतर 30 दिवसानं दुसरी येईल. तर या दोन्ही अमावस्येच्या नंतर 4 दिवसाच्या आत जर सरेंडरचा फवारा घेतला तर अंडीनाशक म्हणून ते काम करतं. जास्तीत जास्त अंडे आपोआप तुमचे कंट्रोल होतील. सरेंडरचा फवारा. आता त्या सरेंडरमध्ये सुद्धा एकटंच ते नाही वापरायचं. त्यात सल्फर टाका, त्यात 20 ग्रॅम, 15 ते 20 ग्रॅम सल्फर घ्या, रिहान्श घ्या 30 मिली आणि झेप घ्या 10 मिली. तर याचा एक फॉर्म्युला तयार केला आहे आपण. असा 2 अमावस्येला जर हे 2 फवारे गेले तर तुमचा खूप मोठा फायदा. तिथं अंडे सगळेच कंट्रोल होतील, जास्तीत जास्त अंडे कंट्रोल होतील. या 2 गोष्टी झाल्या. तिसरी गोष्ट, मी अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगितली की पतंग जोपर्यंत फूल लागत नाही तोपर्यंत अंडे घालत नाही. म्हणजे फूल लागल्यानंतर गुलाबी बोंडाळीला सुरुवात होते. मग फूल लागल्यानंतर जर तुम्ही पुढचे 10-12 दिवस सतत लक्ष दिलं शेतात आणि ज्या डोमकळ्या आहेत, जे फुलं वरतून बंद झालेले आहेत त्याला म्हणतात डोमकळी, अशा जर डोमकळ्या तोडून घेतल्या तर पहिली पिढी तुम्ही कंट्रोल करू शकता. 10-12 दिवस सतत मजुराला फिरवायचं आणि फुलं पाहायचे, फुलं तपासायचे. डोमकळी झालेलं फुल असेल, पांढरं फुल, लगेच तोडायचं आणि नष्ट करायचं. म्हणजेच पहिली पिढी जर तुम्ही कंट्रोल केली, कारण पहिल्या पिढीत वाचलेली एक अळी ही 100 अळ्याला जन्म देणार. त्यामुळे पहिली पिढी जर कंट्रोल केली, अशा 3 गोष्टी जर तुम्ही केल्या तर गुलाबी बोंडाळीला तुम्ही 90-95% नियंत्रित करू शकता. या पद्धतीनं फवारणी व्यवस्थापनामध्ये मोठेपणा नको, गरज असतानाच फवारा द्या, कमी खर्चाचे फवारे, बहुकीड नियंत्रक कीटकनाशकं असे वापरा. पहिला फवारा मी सांगितला तुम्ही काय द्यायचं त्या, इमिडाक्लोप्रिड किंवा असिटामाप्रिड, रिहान्श वगैरे कुठलाही द्या. पण दुसऱ्या फवारणीपासून आमचा ऐका. दुसऱ्या फवारणीत रेज घ्या, स्वस्त आहे. थ्रिप्सलाही कंट्रोल मिळेल, मावा तुडतुड्यालाही मिळेल, बारीक अळी असेल तर तीसुद्धा कंट्रोल होईल. अमावस्येनंतरचे 2 फवारे सरेंडरचे आणि मध्ये गरज असेल तसं डिझायर, इमान वगैरे थ्रिप्सचा अटॅक वाटला तर ते आपण सतत यूट्यूबवर आपण संपर्कात राहू. त्यात तुम्हाला वेळोवेळी कुठला अटॅक आहे, काय फवारायचं त्याबद्दल माहिती देईल. त्यानंतर रोगामध्ये सगळ्यात प्रामुख्यानं महत्त्वाचा रोग म्हणजे दह्या येतो कापसावर. तर हा दह्या साधारणतः 50% बोंड पक्के झाल्यानंतर येतो. दह्यामुळं पानावर डाग पडतात पांढरे. याच्या नियंत्रणासाठी तुम्ही साधं हेक्झॅकोनाझॉल जे आहे, सुखई किंवा प्रोपिकोनॅझॉल आहे किंवा ट्युबिकोनॅझॉल अधिक सल्फर आहे, असं जरी फवारा दिला तरी चालेल. त्यानंतर बोंडसड. मागच्या काही वर्षापासनं हा एक प्रादुर्भाव कापसामध्ये येतो आहे. 2 प्रकारची बोंडसड असते, अंतर्गत बोंडसड आणि बाह्य बोंडसड. याचं प्रमुख कारण म्हणजे कापसाची दाटी. जेव्हा कापूस दाटतो, बोंडाला सूर्यप्रकाश, हवा मिळत नाही, अशा वेळेस बोंडसड वाढते. त्यामुळं मी तुम्हाला सांगितलं लागवड करताना 2 ओळीत कापूस दाटू देऊ नका, 2 झाडात दाटलाच चालेल. दुसरी गोष्ट, झिमझिम पाऊस, ह्युमिड क्लायमेट, काय म्हणतो त्याला, आर्द्र वातावरण, आर्द्रता असलेलं झिमझिम पाऊस जर असेल
तरी बोंडसड वाढते. तिसरं कारण ढेकूण वर्गातले जे किडे आहेत, ढेकण म्हणजे आपण बग्स ज्याला म्हणतो, रेड कॉटन बग वगैरे असे, तर त्याची सोंड मोठी असते, ते बोंडाला छिद्र करतात आणि पावसाचं पाणी त्या बोंडात जातं आणि बोंड सडतं. तर यासाठी कॉपर ऑक्सीक्लोराईड हे एक बुरशीनाशक आहे, त्याचा वापर आपण करू शकतो. पण सगळ्यात महत्त्वाचं, दाटणी होऊ देऊ नका. लागवड अशी करा की कापूस एका बाजूने मोकळा राहील, हवा सूर्यप्रकाश सगळं मिळेल त्याला. आणि जर वाटलीच बोंडसड तर तुम्ही कॉपर ऑक्सीक्लोराईडचा वापर करू शकता. बोंडसड काही मंडळी म्हणते की गुलाबी बोंडाई नाही, बोंडसडच आहे. तर असं नाही आहे. जरा शास्त्रीयदृष्ट्या पहा. गुलाबी बोंडाई बोंडात गेल्यानंतर तिथे बोंडाला डॅमेज करते आणि नंतर बारीक छिद्र करून ती बोंडाच्या बाहेर पडते. म्हणजे बोंडात आपल्याला सापडत नाही. बोंड फोडल्यानंतर आपल्याला आतून बोंड खराब झालेलं दिसेल, मात्र आळी सापडत नाही, कारण आळीनं छिद्र करून ती खाली पडलेली आहे. आणि मग बरेच जण म्हणतात की नाही, ती बोंडाई नाही, बोंडसड आहे. असं नाही, बोंडसडसुद्धा आहे, पण गुलाबी बोंडाईचा प्रादुर्भाव जास्त आहे. बोंडसड हे कमी प्रमाणात आहे. जर कापूस जास्त दाटला, ज्या ठिकाणी आडवी तिडवी लागवड काही पण सांगतात, इकडं 2 फुटावर तिकडं 4 फुटावर, पुन्हा 5 फूट सोडा, हे अशा याच्यात 3 बाजूनं कापूस दाटतो, तिथे जास्त होते. तर आपल्याला बोंडसडपेक्षा गुलाबी बोंडाईला जास्त महत्त्व द्यायचं आहे. बोंडसड होऊ नये म्हणून कापूस हा एक बाजू दाटणार नाही याची काळजी घ्या. आणि मध्ये जर बोंडसड आली, जास्त सतत झिमझिम पाऊस असला, तर कॉपर ऑक्सीक्लोराईडचा एखादा फवारा द्या. त्यानंतर तिसरा महत्त्वाचा रोग आहे कापसामध्ये अल्टरनेरिया लीफ स्पॉट, पानावरील ठिपके. हा फारसा नुकसानकारक रोग नाही आहे. याच्यामध्ये पानावर ठिपके पडतात, लाल तपकिरी वेगवेगळ्या आकाराचे. जर जास्त प्रमाणात वाढला तर पानाला छिद्र पडतात ठिपके पडलेल्या ठिकाणी. तर असं जर जास्त प्रमाणात असेल तरच मग यासाठी आपल्याला बुरशीनाशकामध्ये कॉपर ऑक्सीक्लोराईड हे एक उत्कृष्ट स्वस्त बुरशीनाशक आहे. असे हे महत्त्वाचे प्रामुख्यानं 3 रोग आहे, ज्यामध्ये ग्रे मिल्ड्यू म्हणजे दह्या, त्यासाठी आपण हेक्झॅकोनाझॉल ट्रायझोल ग्रुपमधलं हेक्झॅकोनाझॉल, प्रोपिकोनाझॉल किंवा ट्युबिकोनाझॉल अधिक सल्फर असे बुरशीनाशकं वापरू शकतो. बोंडसड किंवा अल्टरनेरियासाठी कॉपर ऑक्सीक्लोराईड हे बुरशीनाशक आपण वापरू शकतो. यापेक्षा फारसे महागडे बुरशीनाशकं वापरण्याची मला फारशी गरज कापसामध्ये वाटत नाही. काही शेतकरी पहिल्या फवाऱ्यापासून बुरशीनाशक वापरतात, त्याचीसुद्धा आवश्यकता मला वाटत नाही. गरज असेल तरच तो खर्च करा, गरज असेल तरच बुरशीनाशकाचा वापर करा. विनाकारण बुरशीनाशकावरचा खर्च वाढवू नका. त्यानंतर कापसामधील तणनाशकं. तर कापसामध्ये 2 प्रकारचे तणनाशक आपण वापरू शकतो. एक आहे रुंद पानांच्या तणांना नियंत्रित करणारं तणनाशक, त्याचं नाव आहे हिटवीड. आणि एक आहे गवतवर्गीय तणांना नियंत्रित करणारं, त्याचं नाव आहे टर्गा सुपर. जर दोन्ही प्रकारचे तण असेल तर हे दोन्ही तणनाशकं एकत्र करून आपण वापरू शकता. किंवा नवीन एक हिटवीड मॅक्स म्हणून गोदरेज कंपनीनं आणलं आहे, तर त्यामध्ये असे दोन्ही घटक आहेत की त्यामुळं रुंद पानाचे आणि गवतवर्गीय सगळेच तणांचा नियंत्रण होईल. आता हे तणनाशक तुम्ही 2 पद्धतीने वापरू शकता. एकतर लागवड झाल्याबरोबर लगेच 72 तासाच्या आत, म्हणजे 3 दिवसाच्या आत लागवड झाल्याबरोबर, जेवढा ओला भाग आहे किंवा जेवढं आपलं डवरणी होत नाही तेवढ्या भागात जर वापरलं तर कमी प्रमाण लागेल, तुम्हाला कमी पंप लागतील. आणि सगळ्याच शेतात वापरायचं असेल तर साधारणतः हिटवीड जर घेतलं तर त्याचा डोस 300 मिली प्रति एकर आहे, म्हणजे 30 मिली प्रति पंप. टर्गा सुपर घेतलं तर 40 मिली प्रति पंप, म्हणजे 400 मिली प्रति एकर. आणि हिटवीड मॅक्स मला वाटतं 300 ते 400 मिली प्रति एकर असा डोस, त्यात मग दोन्ही एकत्र आहे. तर जर पूर्ण शेतात फवारायचं असेल तर 1 एकराचा डोस पडणं आवश्यक आहे. हे थोडेसे महागडे तणनाशक आहेत. तर मग फक्त जेवढा भाग ओला किंवा जिथं 1 फुटाचा पट्टा, म्हणजे आपण डवरणी केल्यानंतर जेवढा भाग सुटतो तेवढ्याच भागावर फवारून घ्या. तिथं अर्धच औषध लागेल, अर्ध्यापेक्षाही कमी लागेल. तर 72 तासाच्या आत म्हणजे तण उगवणपूर्वसुद्धा ते काम करतं आणि उगवण पश्चातसुद्धा काम करतं. मग तण उगवल्यानंतर, कापूस उगवल्यानंतर साधारणतः कापूस 5-6 पानाचा झाला, कारण 2-3 पानाचा कापूस असताना जर तणनाशक फवारलं तर त्याला झटका जास्त बसतो, शॉक बसतो.
तर 5-6 पानाचा किंवा तेथून पुढं कधी शेवटपर्यंत तुम्ही फवारू शकता. तण हे 3-4 इंचापेक्षा जास्त मोठं नको. जमिनीत चांगला ओलावा असावा. तणनाशक वापरताना जमिनीत भरपूर ओलावा असावा. तण हे 3-4 पानापेक्षा किंवा 2-3 इंचापेक्षा जास्त वाढलेलं नको. आणि कापूस हा 5-6 पानाचा असावा. या पद्धतीनं तुम्ही हिटवीड रुंद पानाच्या तणासाठी, टर्गा सुपर गवतवर्गीय तणासाठी दोन्ही मिक्स करून दोन्ही प्रकारच्या तणासाठी किंवा हिटवीड मॅक्स जे आहे ते सुद्धा दोन्ही प्रकारच्या तणांसाठी हे तणनाशक वापरू शकता. काही शेतकरी कापसामध्ये ग्लायफोसेट वापरतात, पण ग्लायफोसेट वापरताना आपल्याला पानावर पडणार नाही याची अत्यंत काळजी घ्या. शेतकरी म्हणतात पानावर पडलं नाही, पण ते हवेद्वारे किंवा इकडून तिकडून थोड्याशा पानावर जरी पडलं तरी ते शेंड्यात जातं आणि शेंडा तिथे मग तो असा आंकुंचन पावतो किंवा जळाल्यासारखा होतो. औषध कुठेही पडलं तरी जातं आधी शेंड्यात. त्यामुळं पानावर पडणार नाही याची काळजी तुम्ही ग्लायफोसेट जर फवारत असाल तर डोस कमी करून पानावर पडणार नाही याची काळजी घ्या. या पद्धतीनं तण नियंत्रण करू शकता. आंतरमशागतीमध्ये एक महत्त्वाची गोष्ट मला सांगायची आहे. जेव्हा पाळी बंद होते, डवरणी जेव्हा कापसातली बंद होती, ती जी शेवटची डवरणी आहे त्या डवरणीला डवऱ्याला दोरी बांधून मातीची भर द्या. डवऱ्याला दोरी बांधून मातीची भर जर दिली म्हणजे सऱ्या पाडल्या तिथे, आणि परत म्हणजे जेव्हा डवऱ्याला दोरी बांधून मातीची भर द्याल तेव्हा त्या तासात पुन्हा एकदा दोरी सोडून मोकळं डवरं चालवा, म्हणजे माती मोकळी करून घ्या. या पद्धतीनं जर आपण मातीची भर दिली तर ओलावा टिकून राहायला मदत होते. कोरडवाहू शेतकऱ्यांनी तर हे नक्कीच करा. पण डवऱ्यानं दोरी बांधून भर दिल्यानंतर त्या तासात परत दोरी सोडून डवरं चालवायचं, म्हणजे तुमचं माती मोकळी झाली पाहिजे. नाही तर माती मोकळी नाही केली तर उलटं होईल, भेगा पडून परत ते जे आहे ओलावा तोही उडून जाईल. तर डवऱ्याला दोरी बांधून मातीची भर देऊन त्या तासात परत डवरं चालवून माती मोकळी करून द्या. हे आंतरमशागतीमध्ये महत्त्वाचं आहे. त्यानंतर कापसाचा लाल्या. लाल्या काय येतो, कापसाचे पानं लाल का होतात? पहिली गोष्ट तर परिपक्वता आल्यानंतर पानं लाल होतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मॅग्नेशियम आणि पोटॅशची कमतरता. साधारणतः बोंड पक्के झाल्यानंतर त्याला पालाशही जास्त लागतो, मॅग्नेशियमही कमी पडतं, आणि पोटॅश आणि मॅग्नेशियम कमी पडलं की पानं लाल होतात. त्यामुळं आपण बिग बीची शिफारस फार स्ट्रॉंगली कापसावर करतो आहे. शेवटच्या 1-2 फवाऱ्यामध्ये बिग बी किंवा जमिनीतून सुद्धा तुम्ही बिग बी एकरी 5 ते 10 किलो जर दिलं तर पोटॅश, कारण बिग बीमध्ये पोटॅश आहे, मॅग्नेशियम आहे आणि याच्या व्यतिरिक्त सल्फरसुद्धा आहे. त्यामुळं बिग बीचा वापर तुम्ही शेवटी कापसाचे बोंड 50%च्या पुढं पक्व झाले की बिग बी जमिनीतून द्या किंवा फवारणीतून द्या. त्यानंतर पानावरील ठिपक्यामुळं कापूस लाल होतो. रस शोषण करणारी कीड, जसं तुरतुडा सांगितला मी, तुरतुड्याचा अटॅक जर वाढला तर पानाच्या कड्या लाल होतात आणि जास्त अजून अटॅक वाढला तर सगळे पानं लाल होतात. अन्नद्रव्यांची एकंदरीत कमतरता, तुटवडा, आनुवंशिक गुणधर्म, काही जाती अशा असतात की विशिष्ट कालावधीनंतर त्या लाल होतात. तर या सगळ्या गोष्टींमुळं कापूस लाल होतो. तर मंडळी, हे सगळं संपूर्ण कापूस व्यवस्थापन आहे. तसं जर पाहिलं तर कापसावर आपण 2 दिवसही कंटिन्यू बोलू शकतो. एक विषय जो आता मी 5-10 मिनटामध्ये सांगितला आहे तुम्हाला, त्याच्यावर 2-2 तास आपण तिथे बारीक सारीक माहिती घेऊ शकतो. पण याच्या बऱ्याचशा गोष्टीचे व्हिडिओ आपण आधी बनवलेले आहेत. म्हणजे अंतराचा आहे, बोंडाईचा आहे, त्यानंतर तुमचा रासायनिक खताचा आहे. पण सविस्तर पूर्ण शेतकऱ्यांचा आग्रह होता की सर्व व्यवस्थापन एकत्र आपण कापसाचं सांगितलं पाहिजे. त्यासाठी मग हा व्हिडिओ बनवला आहे. प्रश्न उत्तरं जी आहेत ते तुम्हाला उद्या व्हिडिओ त्याचा अपलोड होईल. उद्याच्या दिवससुद्धा मी बाहेर असल्यामुळं पुरमेसाहेब प्रश्न उत्तरं तुम्हाला देतील. तर मंडळी, खरीप हंगामाच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्याला खरीप हंगाम हा चांगला जावो, आपल्याला भरपूर उत्पादन मिळो आणि आपल्या उत्पादनाला बाजारभावसुद्धा चांगला मिळो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद.